बौद्ध दर्शन आणि बौद्ध दर्शनातील महत्वाचा सिद्धांत प्रतीच्य समुत्पाद किंवा त्यालाच द्वादश निदान म्हणतात. तर ते प्रतीच्य समुत्पाद किंवा द्वादश निदान हे आपण घेतले होते चार आर्य सत्यातील दुसऱ्या आर्य सत्यामधून. बरोबर आहे. चार आर्य सत्य हे बौद्ध दर्शनातील महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे हे चारच अंतिम सत्य आर्य सत्य आहेत असं बौद्ध दर्शन सांगतं. बौद्ध दर्शनाचा आपण महत्वाचे वर्णन किंवा महत्वाचे विषय घटक आपण पाहिले होते. अनात्मवाद इत्यादी पाहिलं होतं. क्षणिकवाद, क्षणभंगुरवाद हे आपण पाहिलंच होतं. तर ते पाहून परिचय केल्यानंतर आपण बौद्ध धर्माची माहिती घेतल्याच्या नंतर आपण चार आर्य सत्य प्रारंभ केले होते. तर चार आर्य सत्यापैकी पहिलं आर्य सत्य हे काय आहे? दुःख. दुःख. पहिलं आर्य सत्य दुःख आहे. दुःख हे सत्य आहे आणि सुख हे केवळ भ्रांती आहे, क्षणिक आहे. दुःखच अंतिम सत्य असं म्हणल्यासारखं पहिलं आर्य सत्य सांगितलं. मग पहिलं आर्य सत्य दुःख सांगितलं. मग म्हणल्यानंतर हे दुःख समस्या झाली. तर समस्या रोग असा विषय आपण केला होता काल. तसं रोग आहे परंतु याच्यावरती उपाय शोधला पाहिजे. मग ह्याच्यावर लगेच उपाय सांगितला जाईल का? उपाय शोधण्या अगोदर त्याची कारण मीमांसा केली पाहिजे की तो झाला का, दुःख नावाचा आजार का झाला, तो रोग का झाला, त्याची कारण काय आहे. मग त्याचा शोध घेण्यात आला. मग ते शोध महात्मा बुद्धांनी 12 वर्ष ध्यान साधना तपश्चर्या केली बरं का. 12 वर्ष रिसर्च केला याच्यावरती म्हणा. 12 वर्षाच्या अभ्यासानंतर हे प्रतीच्य समुत्पाद सिद्धांत प्रगट झालेला आहे, आपल्या समोर आलेला आहे. बरोबर आहे. अगोदरचे बौद्ध दर्शनावरती प्रभावित असणारे गौतम बुद्धांच्या अगोदरचे सिद्धांत पण आपण व्याख्यानामध्ये पाहिलेले आहेत, चर्चा झालेली आहे आपली ते. त्यामुळे त्या विषयाकडे न जाता तर हे 12 वर्षांनी 12 निदानांचं वर्णन केलं किंवा निदान शोधलं. कशाचं निदान केलं? दुःखाचं निदान केलं. दुःखाचं निदान केलं म्हणजे कारण शोधलं. ते कारणाची संख्या किती आहे? तर 12. त्या कारणाची संख्या किती सांगितली? 12. म्हणून त्याला काय म्हणलं? द्वादश निदान. बरोबर आहे. मग ते द्वादश निदान उलट अविद्येकडच्या क्रमाने जातात, हे निदान म्हणून आलेले आहेत. आणि यालाच नाव आहे दुसरा सिद्धांत काय? प्रतीच्य समुत्पाद. बरोबर. प्रतीत म्हणजे प्रतीती किंवा असणे, असण्याने दुसऱ्याची निर्मिती करणं, याला काय म्हणायचं? समुत्पाद. प्रतीत्य आणि समुत्पाद या दोन पदांनी एक हे वाक्य शब्द तयार झालेला आहे, प्रतीत्य समुत्पाद. बरोबर आहे. तर एकापासून एकाची उत्पत्ती होणे म्हणजे अशा प्रतीत्य समुत्पाद कसा होईल? तर अविद्येकडून जरामरणाकडे यावं लागेल, ते प्रतीत्य समुत्पाद झाला. आणि जरामरणाकडून अविद्येकडे जाणं हे काय झालं? द्वादश निदान झाले. आलं का? काल नव्हतं सांगितलं हे, आज आणखी वेगळं सुचलंय बरं का. निदान असे निदान केलं म्हणजे रोगाकडून कारणाचं कारण, कारणाचं कारण, कारणाचं कारण, कारण 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 मुख्य कारणाकडे जायचं अविद्येकडे, हे द्वादश निदान झाले असे. आणि प्रतीत्य समुत्पाद कसा झाला? निर्मिती कशी झाली बाबा? हे जीव कसा निर्माण झाला म्हणले काय सांगा लागेल? प्रतीत्य समुत्पाद, कारणता सिद्धांत. आपण चारवाक दर्शनामध्ये कसं सृष्टी तयार झाली? तर म्हणतो की 4 जडभूतांचं संयोजन झालं, संघटन झालं, एकत्रीकरण झालं. त्यातून चैतन्य नावाचं तत्व तात्पुरतं आलं, विकार झाला. मग आता म्हणता येईल ईश्वर मानत नाही. बौद्ध दर्शन ईश्वर मानतं का? मानत नाही. चारवाकही मानत नव्हतं, तर ते आत्मा पण मानत नव्हतं. मग हे पण आत्मा मानत नाहीत. मग चारवाक दर्शन पुनर्जन्म पण मानत नव्हतं. चारवाक दर्शन पुढचा जन्म पण मानत नव्हतं. त्यामुळे त्यांना असं कुटाणा करण्याची आवश्यकताच नव्हती. कुटाणा गरजच पडली नाही. सिद्ध करायचं काय? जन्मच नाही ना वेगळा. त्यामुळे काय सांगायची गरज आहे? किती सहज आहे. तत्वज्ञान खूप अवघड नाही बरं का, काहीच अवघड नाही. त्यांनी जन्म मानतच नाही. बरोबर. का मानत नाही ह्याची कारण आपण सांगावं लागलं. आपली चर्चा खूप झाली, खूप चर्चा झाली ना, सांगायची आवश्यकता नाही. तसं काही त्याची कारण आहेत, आपण लिहिले पाहिजेत. हा नाही सांगणार नाही, तर त्याची कारण आहेत आपल्याला माहिती. मग ते मानतच नाहीत कारण त्यांनी सिद्ध केलंय तसं. परलोकिनो अभावात परलोकाभाव सूत्र पण पाठवलेत मी आपल्याला.
परलोकी कोणी दिसतच नाही, म्हणून त्याचाही अभाव आहे. त्यामुळे मोक्ष वगैरे हे गरज आहे का त्यांना? मोक्ष पण मिळवण्याची गरज नाही. अध्यात्म विद्येची गरज आहे का? नाही. मग शरीर हेच अंतिम सत्य आहे. मग आत्मा काय आहे? शरीरच आत्मा आहे. ईश्वर कोण आहे? राजाच ईश्वर आहे म्हणायचं झाला तर, ईश्वर नाहीये. मग त्यामुळे साधना, तप, ध्यान, समाधी, कैवल्य, मोक्ष नाही. कारण हे मोक्ष वगैरे वगैरे कशासाठी आहे? बाबा जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी. 4 भाग जन्ममरणाचा फेराच मानत नाहीत, त्यामुळे चुकवण्याचा विषयच नाही. सरळ विषय आहे तिथे. 4 भूत हे अंतिम आहेत. एकत्रित झाले की चैतन्य येतं. 4 भूतामधलं काय होतं? संघटन विस्कळीत होतं, बंध सुटतो, त्यावेळेस चैतन्य निघून जातं, विषय संपला. आज झालेलं. आणि मग प्रमाण काय आहे याला? प्रत्यक्ष एकच प्रमाण आहे, दिसतंय तेच खरं आहे. त्या व्यतिरिक्त अनुमान अप्रमाणम, आगम शब्द अप्रमाण, वेद अप्रमाण, कर्मकांड अप्रमाण, इत्यादी सर्व गोष्टी. त्यामुळे मग आता इथे समस्या काय झाली? काय सांगत होतो मी? इथं ईश्वर नाही. आता सृष्टी कोण तयार केली? चौघ एकत्र आली की होते. चौघातलं एक जण रळमळीत झालं की संपत, सरकार पण कोसळतं. बरोबर आहे? एवढी संख्या पाहिजे आमदारांची, एवढी संख्या आमदाराची, फुटले, सरकार कोसळलं. तसं 4 भूताचं संघटन कोसळलं, जीव गेला. कुठं गेला? नाही, जीव नव्हताच, तो तात्पुरता आलेला होता. त्यामुळे जीव अंतिम घटक नाही. अंतिम घटक 4 भूतच आहेत. तर म्हणून कोणी करणारा ईश्वराची गरज पडली नाही, ह्यासाठी सांगत होतो, ईश्वरासाठी. मग इथं काय म्हणतात? पुनर्जन्म मानतात का? बौद्ध दर्शनामध्ये समस्या काय? आता तिथं समस्या ही नव्हतीच. ईश्वराची बी समस्या नाही, मुक्ती मिळवण्याची समस्या नाही, दुःख निरोधाच्या मार्गाची गरज तिथे नव्हतीच आहे. परंतु इथं जन्म मरण मानलेला आहे, पुनर्जन्म मानलेला आहे, दुःख होतं हे मानलेलं आहे, दुःखच अंतिम सत्य आहे मानलेलं आहे. मग ते दुःख काय आहे? तर जरा मरणाचं दुःख आहे, परत परत जन्माला येणं. मग कसं करावं लागेल? मग आत्मा नाही, मग ते सिद्ध करावं लागल. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे तर तसा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. आता आत्मा नाही पण जन्म होतोय म्हणजे आपल्याला अभ्यास करावा लागेल. परत जीव प्रक्रिया पण होते. मग आपोआप काही चतुर्भूत करतात का? नाही. चेतन तत्व येतं. मग कोण तयार करतं ही सृष्टी प्रक्रिया? कोणी ईश्वर आहे का करणारा? ते पण मानत नाहीत. ईश्वर पण मानत नाहीत, ईश्वर पण मानत नाहीत, पुनर्जन्म पण मानत नाहीत, आत्मा पण मानत नाहीत. परंतु पुनर्जन्म मानतात, पुनर्जन्म मानतात, परंतु आत्मा मानत नाहीत. बरोबर आहे? आणि करता ईश्वर पण मानत नाहीत. मग आता कसं करावं लागेल? मग यासाठी हे त्यांनी व्यवस्था काय केली? ईश्वराला डावलून, ईश्वराविना जीव कसा जन्माला येतो, जन्म मरण कसं होतं आणि मुक्ती सुद्धा कशी होते, हे सांगण्यासाठीच काय मार्ग आहे? तर त्या दुःख निरोधाचा मार्ग म्हणजे दुसरं आर्य सत्य, त्याचं नाव आहे दुःख समुदाय. आणि त्या अंतर्गत काय येतं? तर द्वादश निदान, दुःखावरचं निदान म्हणून आपण जरामरणापासून अविद्येकडे जातो. परंतु निर्मिती कशी झाली? कारणाचा सिद्धांत सांगा म्हणल्यास, अविद्यापासून संस्कार, संस्कारापासून हे, ह्याच्यापासून ते, असं हे प्रत्युत्य समुत्पाद. कळालं? प्रत्युत्य समुत्पाद कळालं, द्वादशी निदानही कळालं. आणि हे आता द्वादशी निदानामध्येच आपल्याला आत्मा पण जाणायचा आहे. या द्वादशी निदानामध्येच आत्मा पण कळणार आहे. आपल्या आत्मा काय आहे ह्यांच्यात, म्हणजे जीव कसा आहे इथूनच कळणार आहे. तर आपण उलट क्रमाने जात होतो, म्हणजे द्वादशी निदान करत होतो आपण. कारण काय पाहत आहोत? आर्य सत्य पाहत आहोत. मग ते आर्य सत्य पहिलं आहे, त्याच्यावरती आता दुसरं निदान करत आहे. तर त्यामध्ये सर्व दुःखांचं मूळ काय असेल? तर जन्म जरा मरण, म्हणजे मरण दुःख आहे. म्हणजे मरण म्हणजे एकच मरण त्या अर्थाने नाही. आपण मरण म्हणजे काय म्हणलोय? प्रत्येक क्षणाचं मरण जे आहे ते. आलं लक्षात? प्रत्येक क्षणाला व्यक्ती मरत आहे, एका दिवशी दिसत आहे, प्रगट होत आहे. मग आपण उदाहरणं खूप दिली होती. झीज कशी होते, दगडाची, पाट्याची, वरवट्याची, जे काय आहे ते आपल्याला एका दिवशी समोर पडतं, परंतु ते क्षणाक्षणाने झीज झालेली असते. तसं मृत्यू सुद्धा क्षणाक्षणाला आलेला आहे. त्यामुळं मृत्यू म्हणजे म्हणायचं नाही की एक मरणच असतंय की दुःख, तर हे क्षणाक्षणाचं मरण. आलं लक्षात? तर मृत्यू हे दुःख आहे, सर्व दुःखांचं मूळ मृत्यू आहे, मरण आहे. मग त्याला म्हणता येईल मरण नाही हो, मग नुसतं मरण म्हणलं की आपण जीव गेला, चेतन संपलं, त्याला मरण म्हणतो. मग काय म्हणावं लागेल? जरा मरण. मग आपण शब्द काय वापरलो? जरा मरण. जरा म्हणजे जर्जर होणे, वृद्ध होणे, असं हळूहळू वृद्ध होत होत मरतय म्हणा. ठीक आहे, शब्दाचा प्रयोग करा, जरा मरण म्हणा.
मग जरा मरण नाही हो, जरा मी एकदम म्हणजे वृद्धत्व होईना अगोदर जन्मत आहे ना, मग असं म्हणा जन्म जरा मरण. आलं लक्षात? परंतु मुख्य काय आहे इथं? मरण आहे. संध्याताईसाठी सांगतोय बरं का हे असं युक्ती केली आहे मी आज हे असं सांगण्याची. कारण जन्म जरा जाती एकच येईल ना, मग एकसारखं दिसेल. बरोबर आहे. म्हणून मी आता मग केलं की मरण, मरण नुसतं म्हणा म्हटलं तर हळूहळू जर्जर होत होत मेलेला आहे, एका दिवशी मरत नाही. मग जरा मरण म्हणा, नाही जरा मरण म्हणजे लगे वृद्ध होतंय का, जन्मल्यानंतर होतंय. मग जन्म जरा मरण हे दुःख म्हणा. दुःखाचं कारण काय आहे? मग मरण. मरणाला कारण जरा, जराला कारण जन्म. म्हणजे जन्म जरा मरण एकच घ्यायचं. पण हे 12 म्हणल्याला वाढतील, मग 20-25 होतील. फक्त याच्या अंतर्गतच घ्या त्याला. आलं लक्षात? जन्म जरा मरण हे पहिलं निदान झालं. कशाचं पहिलं निदान झालं? कशाचं? दुःख समुदायाचं. नाही नाही, ते समुदाय पहिला आहे. दुःखाचं कारण झालं. दुःख समुदायातलं पहिलं कारण आहे. परंतु आपलं पहिलं दुःख आहे, दुःखाचं पहिलं कारण. म्हणजे एक कारण काय झालं, सुरुवात दुःखाचं सापडली. आता एक धागा पकडला पहिलं आपण कारण साखळीतलं, जन्म जरा मरण काढलं. आता आपण दुःखाचं कारण पाहतोय. आपण अविद्या हे मूळ कारण झालं. उलट जात आहोत ना आपण, कुठून कुठून निघाला आता उलट जातो, हे आपण निदान करत आहोत. बरोबर आहे. मग हे असं का बरं झालं? म्हणजे असं असं झालं म्हणून असं झालं. मग तसं का बरं झालं? म्हणजे ते झालं म्हणून हे झालं. मग ते का बरं झालं? असं उलट जायचंय आपल्याला. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं कारण काढत आहोत आपण, उलट जात आहोत. बरं का? म्हणून हे निदान करत आहोत. तर काय आहे दुःखाचं कारण? जन्म जरा मरण. मग त्यालाच का म्हणा मरण जरा जन्म. बरोबर आहे. समाधानासाठी. म्हणजे जन्म म्हणल्यानंतर इकडे जन्म येणार आहे आता, मृत्यू. मग मृत्यूला कारण जरा आहे, जराला कारण काय आहे? जन्म आहे. पटलं? जन्म जरा मरण हे एकमेकाला कारण आहेत. म्हणजे तिन्ही मिळून एक. पण बरं का, ह्याला 3 म्हणायचं, हे एकच आहे, जन्म जरा मरण. मग हे जन्म जरा मरण कशाला कारण आहे बाबा? मरायला कारण जसं आहे तसं जन्म कशाला कारण आहे? जन्माचं कारण काय आहे? तर जाती. जाती, जाती म्हणजे मनुष्यत्व, पशुत्व, राक्षसत्व, हे जे काय निर्माण झाले, आपण जे कोण आहोत त्याला म्हणायचं जाती किंवा जाती. मग ही जाती कुठून निर्माण झाली? त्याला कारण काय आहे? त्या जातीला कारण काय आहे? तर म्हणे भव. जाती म्हणजे काय कळालं? पुनर्जन्म. आता इथं पण जन्म येईल. बरोबर आहे. परंतु मरणाचं कारण म्हणून जन्म आहे इथं. बरोबर आहे. म्हणजे इथलं जे जन्म आहे ते त्याची संधी आहे, परंतु इथलं हे विशेष जन्म आहे. मग परंतु हे पुनर्जन्म म्हणजे जन्म झाला. आता हा म्हणजे जाती म्हणजे काय? जन्माने निर्माण होते ती जाती. बरं का? इथलं जातीचा अर्थ कसा आहे? जी जन्माने तयार होते. कारण कुठून निर्माण झालं? मी माणूस झालो, माणूस म्हणून जन्माला आला म्हणतो आपण. माणूस म्हणजे कशाने ठरलो माणूस? जन्माने ठरलो. पशु कशाने ठरला? पशुच्या पोटी जन्म झाला. म्हणजे हे जाती अर्थाने जन्म घेतला इथे आपण. जन्मापासून जाती तयार झाली. तर जाती काल झाला होता विषय. मग कसं आहे? पशुत्व, पक्षित्व, कीटत्व, मनुष्यत्व, देवत्व, दानवत्व इत्यादी इत्यादी जे काय आहे तो ते कशापासून आलं? जन्माने आलं. बरोबर आहे. जन्माने तयार झालं, त्याचं नाव आहे जाती. पण जन्म म्हणल्यामुळे जन्म म्हणायचं नाही, ह्याला जाती म्हणा. बरं का? तो या अर्थाने जाती आहे. परंतु ते जन्माने तयार. मग जातीचं कारण काय आहे? या जातीचं काय आहे कारण? भव. मग भव म्हणजे काय? जन्मच. मग आता तिन्ही ठिकाणी जन्म कसं काय यायला लागले? तिन्ही एकसारखेच वाटतात. विषय आपला झाल्याप्रमाणे काल तिन्ही एकसारखेच वाटतात, परंतु ते एकमेकाचे कारण आहेत आणि ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. त्यामुळे थोडं 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 गुणधर्म एकामध्ये दिसतील आणि साम्य पण दिसेल आणि भेद पण दिसेल. ठीक आहे. मग ह्या जन्माला कारण काय आहे? तर भव आहे. जन्माला कारण काय आहे? भव. म्हणजे भवसागर म्हणतो आपण त्याप्रमाणे भव. मग याला म्हणायचं पुनर्जन्म. तिथे फक्त जन्म आहे. जाती म्हणजे जन्माने तयार होणारी जाती आहे. इथं म्हणजे भव शब्दाचा अर्थ आहे परत परत, रिपिटेशन. ना, भव शब्दाचा इथं अर्थ आहे जन्म मरण, जन्म मरण, जन्म परत परत जन्म घेण्याची प्रवृत्ती. प्रवृत्ती म्हणलं एक संस्कार म्हणला होता काल. प्रवृत्ती म्हणजे सवय म्हणतो इथे. लागलेली सवय, लागलेलं व्यसन, स्वभाव बनत गेलेला, तोच भव आहे इथे. म्हणजे जाती आणि भवामध्ये थोडा फरक आहे बरं का. जन्माने जी तयार होते ती जाती. बरोबर आहे. पण जातीला जो जन्म देतो त्याचं नाव भव. आलं लक्षात? जातीला निर्माण करणारा भव आहे आणि भवापासून जाती तयार होणारी आहे. परंतु जन्म आहेच त्यांचं कारण. जन्म तर कारण आहे, परंतु जन्मापासून तयार झालेली ही जाती आहे.
आणि भव हे जन्म घेण्याची प्रवृत्ती आहे. मग जन्म जरा म्हणजे पहिलं काय आपण पाहिलं, जरामरण, जरामरण नंतर जाती, जातीनंतर भव, तिन्ही मध्ये पण जन्म आहे बरं का, तिन्ही मध्ये जन्म आहे, बरोबर आहे ना. मरणाचं कारण म्हणून जन्म आहे तिथे. वृद्धत्वाचं कारण काय, जन्म आहे म्हणून आहे. परंतु ते का बरं झालं म्हणलं तर जाती, आपण मनुष्यत्व पशुत्व जे आहे ते जाती. अच्छा, जन्माने प्राप्त झालं, ते हे प्राप्त झालेलं जन्मात आहे ते मृत्यूचं कारण म्हणून घेतलं. आणि भव हे जातीचंही कारण झालं. आणि ते जन्म मात्र थोडस भिन्नता आहे त्यामध्ये, की प्रवृत्ती आहे ते जन्म घेण्याची, लागलेली सवय आहे, संस्कार भाग वेगळा झाला तो. परंतु हे जन्म घेण्याची प्रवृत्ती आहे. आणि तिथं संस्कार कशाचे आहेत, कर्माचे झालेले संस्कार, वर्तनाचे झालेले संस्कार आहेत योजनाताई, बरं का. काल जे झालेलं संस्कार जे आहे अविद्येनंतरचा, तो आपल्यावरती पडलेले संस्कार. परंतु इथले संस्कार म्हणजे व्यसन कोणतं आहे इथं, भव म्हणजे जन्म घेण्याचं, बरं का. मेलं की बसत नाही, जन्माला येतंय. जन्मलं की परत मरतय, मेलं की परत जन्मतं, जन्म मरण हे. तर मग ह्याला काय म्हणायचं, जन्म कोण घेतं, तर पंचस्कंधातून जन्म होतो. म्हणजे कुणाचा जन्म होतो, तर आत्मा म्हणत नाहीत ना इथे. तर आत्मा एक घटक काय आहे, तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, या पाचीला मिळून काय आहे, पंचस्कंध म्हणजेच आत्मा. जो जन्म पंचस्कंधात्मक विज्ञान घेतं जन्म. ठीक आहे, कुठपर्यंत आलतो आपण आता, भव. भव झालं, कालही झालं होतं, तिथपर्यंत आलो. आता या भवाला, भवाला कारण म्हणजे जन्म मरण घेण्याच्या प्रवृत्तीला कारण शोधायचंय. जन्म मरणाला कारण, जरा मरणाला कारण, बरोबर, जन्म जरा मरण, जन्म जरा मरणाला कारण जाती, जातीला कारण भव, भव म्हणजे जन्म घेण्याची सततची प्रवृत्ती. अच्छा, व्यसन, लागलेली सवय इत्यादी. तर आता ती सवय का बरं लागली आहे, आता प्रत्येकाला कारण आहे, हे निदान करत आहेत आपण, उलट जातो कारणाला कारण. काय म्हणतो तू आपण आता, व्यसन का लागले हे, भव स्वभाव का बनत गेलाय हा, तर त्याचं कारण काय, उपादान. चार, बरं का. लिहून घेतलंय, लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या, काल झालेलं आहे हे. ज्यांनी नवीन आलेले आहेत नव्हते त्यांच्यासाठी परत एकदा घेतोय. तर या भवाला कारण काय आहे, उपादान. उपादान शब्दाचा अर्थ आहे सामुग्री, साहित्य, अशा अर्थाने. उपादान शब्दाचा अर्थ अगोदर झालाय आपला. तर साहित्य, मग काय काय साहित्य आहे बाबा, कशाचं, भवाचं. कशाचं साहित्य आता हे, भवाचं साहित्य. मग जन्माचं साहित्य होईल इथं पण, जन्माचं नाही साहित्य, जन्म घेण्याच्या प्रवृत्तीचं साहित्य. आलं लक्षात, जन्म घेण्याच्या सवयीचं साहित्य किंवा जन्म घेण्याच्या सवयीसाठी असलेलं कारण म्हणजे हे उपादान का आहे. तर आता हे उपादान किती आहेत, तर 4 उपादान आहेत, बरं का. 4 उपादानामुळे काय होतं, भव जन्म घेण्याची प्रवृत्ती होते, बरोबर आहे. कामोपादान, दृष्टी उपादान, शिलोपादान आणि आत्मोपादान. म्हणजे हे पुनर्जन्म घेण्यासाठी हे कारण काय आहेत, उपादान. ते उपादान किती आहेत, 4 उपादान आहेत. म्हणजे आपण झालं हे वर्णन, की कामोपादान काय तर राहिले म्हणून येतो, आवड आहे म्हणून येतो, जिज्ञासेसाठी येतो, साधनेसाठी येतो, परत मुक्तत्वच घेऊन येतो, दुसऱ्यांची मुक्ती करण्यासाठी असंही येतो. ठीक आहे, असं काय झालं हे, म्हणजे बोधिसत्वही जन्माला येतातच ना. परंतु त्यांचं कारण काय आहे, उपादान त्यांचं काय असेल, उपादान आहे जन्माला. भवाला कारण काय आहे, उपादान आहे, संध्याताई बरोबर आहे. आपण बुद्धांचेही जन्म पाहिलेत आपण, बरोबर आहे. मग त्यांचं कोणतं असेल यात, जन्माला कारण तर भवाला कारण जन्म घेण्याची प्रवृत्ती आहे. 7 जन्म पाहिले होते आपण बघा बुद्धांचे. आत्मोपादान असेल, बरोबर आहे ना, आत्मोपादानाने ते जन्माला येतात. ठीक आहे, चला. आत्मोपादान, उपादान म्हणजे ह्या इच्छेसाठी, या साधनांमुळे जन्म घेण्याची प्रवृत्ती होते. जरामरण, जाती, भव, उपादान, 4 झाले. आता हे उपादान, हे साधन सामुग्रीला कारण काय आहे, या उपादानाचं कारण काय आहे, तर तृष्णा. या उपादानाचं कारण काय आहे, तृष्णा. तृष्णा म्हणजे काय आहे, तर संसारिक विषया संबंधी आकर्षण, बरं का. मग उपादान आणि तृष्णा पण एक साम्य दिसेल आपल्याला. इथे पण साम्य वाटायला का सांगा, वाटायला पाहिजे इथं पण साम्य, सगळ्याच गोष्टी साम्य दिसू शकतात.
थोडा विचार केल्यानंतर वेगळेपणा कळतो. तर हे सामुग्री आहे येण्याचं निमित्त. परंतु ह्या सामुग्रीमध्ये असलेली काय वासना, आता इथे या सामुग्री संबंधी असलेली वासना म्हणजेच तृष्णा, आवड, इच्छा, आकांक्षा, हे गोष्टीचं नाव आहे तृष्णा, म्हणजे भोगाची इच्छा. म्हणजे ह्या उपादानाला कारण काय आहे? तृष्णा आहे. ठीक आहे, तृष्णा पण आपलं काल झालं होतं, तृष्णा कारण आहे. ठीक आहे, आता इथून आपण वेगळं सुरू करत होतो, आता नवीन काल झालेल्याच्या वेगळं. आता तृष्णा कळालं, तृष्णेपर्यंत तृष्णा कळाली. ठीक आहे, म्हणजे वासना आहे कशाला कारण? उपादानाला. उपादानापासून काय तयार होतं? भव. भवापासून काय होतं? जाती. जातीपासून जन्मजरा मरण. जन्मजरा मरणाचं कारण जाती, जातीचं कारण भव, भवाचं कारण उपादान, उपादानाचं कारण तृष्णा. ठीक आहे, वाटच होत झालं. हा, आता या तृष्णेला सुद्धा काही कारण आहे का? भोग इच्छा का बरं होतात? या भोगेच्छेला कारण काय आहे? असं प्रश्न पडतो ना. आता इथं पण साम्य वाटेल, परंतु इथं काय सांगत, हे भोगेच्छेला कारण काय आहे? वासनेचं कारण काय आहे? वासना का बरं होतात? मग आता त्याला नाव आहे वेदना. या वासनेला किंवा तृष्णेचं कारण काय आहे? तर वेदना. वेदना म्हणजे आपण काय म्हणतो, दुखायला लागलं, खूप वेदना व्हायला लागले, अशा अर्थानं नसेल इथे. वेदना म्हणजे दुखणे असा अर्थ नाही बरं का. वेदना म्हणजे संवेदना. संवेदना म्हणजे जाणीव. बरोबर आहे. कोणीतरी आपल्याला स्पर्श केला पण कळालाच नाही, मला कळालंच नाही, म्हणजे काय? जाणीव नव्हती. बरोबर आहे, लक्ष नव्हतं, चित्त नव्हतं तिथे, ह्याला जाणीव. बरोबर, अनुभूती म्हणजे जाणीव. बरं का, संवेदना शब्दाचा, वेदना शब्दाचा अर्थ जाणीव. ती कशी जाणीव आहे? तर इंद्रिय आणि विषय. तृष्णेची, वेदनेची व्याख्या करतोय आपण. इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने व्यक्तीची जी अनुभूती तयार होते तिचं नाव आहे, अनुभूतीचं नाव आहे वेदना. अनुभूतीचं नाव आहे वेदना. ही अनुभूती किती प्रकारची असते? 3 प्रकारची असते. ही जाणीव किती प्रकारची असते? 3 प्रकारची असते. काय जाणीव म्हणू नका बरं का, आपले शब्द कसा आहे, द्वादश निदानामधील शब्द वेदना आहे बरं का, विसरून मी सांगत ते तुम्ही तसंच कराल. काय नाव आहे? संवेदना नाही बरं, वेदना म्हणायचं फक्त, वेदना. पण त्याचा अर्थ आपण असा घेतला समजण्यासाठी. ठीक आहे, व्याख्या केली आपण तशी. तर ती वेदना म्हणजेच संवेदना 3 प्रकारची असते. बरोबर आहे. उदाहरण घेऊत नंतर. ठीक आहे, 3 प्रकारची कोणती आहे वेदना? सुखानुभूती, सुख वेदना म्हणायचं. हा, दुसरी आहे दुःखानुभूती, आणि तिसरी आहे दोन्ही एकत्रित, सुख आणि दुःखानुभूती, दोन्ही एकत्र अनुभूती. म्हणजे याला म्हणायचं तटस्थ, किंवा याला काय म्हणायचं येईल तिसऱ्याला? तटस्थ. उदासीन पण म्हणू शकतो, उदासीन. ठीक आहे, उदासीन म्हणा. बघूया, थांबा. हा, आता हे म्हणजे काय आहे? अनुभूती, अनुभव आहे. उदाहरण घेऊयात आपण. तिसरी कोणती सर, सांगा बरं. एक तटस्थ किंवा दोन्ही एकत्र, सुख आणि दुःख एकत्र, किंवा तटस्थ म्हणायचं दोन्हीही. एक नुसतं सुख आणि एक दुःख आणि एक दोन्ही. एक तिखट आणि गोड, तिखट गोड, आणि एक पदार्थ आहे दोन्ही मिसळून, तिखट गोड पण आहे, थोडा गुळमट पण आहे, थोडा तिखट पण आहे. अलग लक्षात नाही असतात ते, मिक्स मिक्स. अलग लक्षात. अनुभूती तसेच येते का व्यवहारामध्ये? बघा, वेदना आहे ना, तुम्हाला कळतंय का? काय कळत नाही? पोळ्याला कळतंय का नाही? अरे बहुत त्रास झाला, दुःखाची अनुभूती आली. बरोबर आहे, थंड वाटलं बाबा, काय झाली? सुखाची अनुभूती आली. आणि कधी कधी सुख पण होतंय, दुःख पण होतंय काही गोष्टीचा, काही स्पर्श चांगलं पण वाटतंय, वाईट पण वाटतंय. बरोबर आहे का? काही गोष्टीचं मग ते कसं म्हणता येईल, त्याचे प्रकार करता येईल आपल्याला करायचं झालं तर. कसं होतं मग हे दोन्ही जे आहेत ह्याच्यात कसं करता येईल? सुख अधिक्य आहे पण थोडं थोडं दुःख होतंय, पण नाही, दुःख सहन करावं लागतंय, त्यातून सुख मिळतं. बरोबर, म्हणजे थोडं दुःख आणि सुखाची अनुभूती जास्त, असं पण असतं. काही व्यवहारामध्ये अनुभव असेल घ्या. बरोबर, दुःख काय? अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बरोबर आहे.
तसं मिक्स आहे संसारामध्ये, दुःख पण होतंय सुख होतंय. अहो चटके सहन केल्याशिवाय आनंद मिळत नाही असं म्हणतात, संसारामध्ये यश मिळत नाही. मग काय, मग त्याच्यामध्ये दुःख पण आहे सुख पण आहे, बरोबर आहे. आणखी पहा, मुलीचा विवाह केला जातो, आई वडील बरं का, आणि रडतात. आता काय कमाल आहे, आता सांगा त्याच्याबद्दल एकत्र त्याचं उदाहरण दिलं मी. हा, लय मोठं लग्न करतात, हुंडा देऊन बाबा 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 थाटा माटाने लग्न करतात आणि लय भयंकर रडतात. आता काय मग लग्नच करायचं नाही बुवा, का बरं रडले मग? मग सांगा आता हे काय आहे? सुख आणि दुःख एकत्रच आहे. दुःख कशाचं आहे? दूर जाण्याचं आहे. पण आनंद कशाचा आहे? चांगलं स्थळ मिळालं, आनंद झाला. मग तेच विचार करा बरं, आता तुम्ही दुःख कशाचं आणि सुख कशाचं, मिक्स आहे का नाही? गोष्ट तर एक, अनुभूती दोन आल्या तुम्हाला. चांगलं लग्न झालं, चांगला जोडा लागला, असं 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 दुःख सुख वाटतंय तुम्हाला आणि दुःख पण वाटतंय. आता काय करायचं मग? अशा असतात नाही, अशा कित्येक गोष्टी आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, असो, समजून घ्या. म्हणजे अनुभव आपल्याला जीवनामध्ये काय येतात? सुखाची पण अनुभूती येते, निव्वळ सुखाची अनुभूती येते. काही गोष्टीत निव्वळ दुःखाचीच अनुभूती येते. काही जणांना दुःखामध्ये सुखाची अनुभूती येते, काही जणाला सुखात पण दुःखाची अनुभूती येते. मग हे तिसऱ्या श्रेणीमध्ये घातलं आपण, मिक्स असलेलं. मग ते मिक्स कसं पण असेल ते, अगोदर सुख नंतर दुःख, किंवा अगोदर दुःख नंतर सुख, किंवा दोन्ही एकदाच सुख न दुःख. आणखी एक उदाहरण सांगतो बरं का, कीर्तनकार आहे, कीर्तनकार असतात थोडंसं युक्ती देणारे, सांगतोच. आता राहत नाही मला, कीर्तन करणं गेलोय ना, आता काय करावं, तिथं मजा येते सांगायला. ऐका ना सगळेजणी, असं असतं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे म्हणतात, गर्भवासाला सुखाने घाला, जन्म मरण टाळलं जातं. आणि संत म्हणतात आम्हाला जन्माला घाल. का? मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. मुनी भेतात जन्म मरणाला आणून ते मुक्ती मागतात, परंतु वैष्णव मुक्ती मागत नाहीयेत, आम्हाला जन्मच पाहिजे, युगायुगी जन्म घ्यायचंय. का? तर त्याच्यात आनंद आहे. म्हणजे जन्माचं दुःख आहे, तर मग एक उदाहरण दिलं जातं यासाठी. एवढंच 2च मिनिटात सांगतो आणि विषयावरती येतो बरं का, एकत्रित साठी. तर असं आहे, म्हणजे तुम्हाला उदाहरण पण घ्यायचं झालं तर घेता येईल. एक मोठा राजा होता बरं का, राजा होता आणि राजपुत्रही ऐश्वर्यात वाढलेला होता. परंतु त्या राजपुत्र थोडासा मोठा झाला, त्याला वाटलं की शेती कसं करतात, शेतीमध्ये पाखरं राखायचं माहितीये का, आता रंगवत नाही कहाणी. काय होतं, त्याला पाखरं राखायची इच्छा झाली. म्हणले नाही नाही, आपण राजकारभार करायला पाहिजे, आपल्याला काय गरज आहे? नाही नाही म्हणजे पाखरं राखायचे. पाखरं राखायचे शब्द कळतो ना, पक्ष्यांना राखायचं ते. तर मग त्याच्यात गोफण असते, दगड ठेवतात, बिर करून असं गोफणीनं मारतात. तर मग राजाने म्हणले नाही नाही, राजाचं पोरग आहे काही झालं तर आपण त्याला पाखरं राखाय पाठवायचे. पण काय करायचं म्हणलं, आता सोन्याचे दगड तयार केले त्यांनी. काय केले? कल्पना बरं करा, सोन्याचे दगड केले होते खडे. म्हणजे दगड फेकणार नाही माझा मुलगा, राजपुत्र आहे तो, काही झाला तर मग पाखरं राखेल, बरोबर आहे. परंतु कसं करेल, तर ते गोफणीद्वारे सोन्याचे दगड फेकेल. मग ते केलं, कशावर, माचुळी काहीतरी म्हणतात, त्याच्यावरती बसला, सोन्याचे दगड घेऊन बसला, टोपलं भरून घेतले, ते राखायला लागला. मग ते एक असं झालं होतं, कोणीतरी चोरून शेतामध्ये एक लपून बसलेला होता व्यक्ती, कशाला तर असेल कारण, आपल्याला काय करायचंय होता. मग काय झालं, त्या राजपुत्राने असं 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 बिरबिर करून हाणलं, त्याच्या पाठीत लागलं बाबा, पाठीत लागलं बाबो म्हणलं, चिरकलं, त्याने रडला. परंतु त्यानं बघ, अरे इकडे सोन्याचं आहे म्हणला. अरे बापरे, काय गेलं, दुःख गेलं त्याचं. कळालं ना दृष्टांत, ह्याला दृष्टांत म्हणतात बरं का. समजवण्यासाठी, सिद्धांत समजवण्यासाठी दिला जातो, त्याचं नाव दृष्टांत आहे बरं का. दृष्टांत कशासाठी असतो? सिद्धांत समजवण्यासाठी असतो बरं का, उगनिवळ हसवण्यासाठी नसतो बरं का. परंतु आता कीर्तनकारांचं झाले काय, हसवायसाठी, लोकांना हसवायसाठी नसतं, समजवण्यासाठी असतं. आता कळालं का नाही? तुम्ही कल्पना करा ना, मग दगड लागला, बापरे लागलं, पण लागलेल्याचं दुःख झालं, पण किती वेळ दुःख टिकलं? लागलं तर लागलं, पण सोन्याचं आहे ना. खडा म्हणल्यावर किती असेल, मोठा असेल ना बक्कळ, जोरात लागतोय म्हणल्यावर किती तोड्याचं असेल, कल्पना करा आता तुम्ही. मग आनंद घ्या, आम्हाला पण मारावं म्हणताल तुम्ही, कोणी हाना दगड आम्हाला सोन्याचे, काय व्हायला लागलं, थोडंसं दुःख सहन करायला, असा प्रकार आहे. ठीक आहे. मग असंच हाणायला लागलं, वाट बघायला लागलं, आणखी मारू द्या, आणखी मारू द्या, थोडं सहन करायचं, पण त्याला आनंद होता. त्या म्हणजे काय, दुःखामध्ये सुखाची अनुभूती होती त्याला, अशाच प्रकारचं. म्हणजे जन्माचं दुःख आहे, परंतु मुक्तीचा आनंद घेण्यासाठी, भक्तीचा आनंद घेण्यासाठी, भक्तीच्या आनंदापुढे जन्म मरणाचं दुःख कमी आहे. म्हणून वैष्णव म्हणतात आम्हाला जन्म पाहिजे, मुक्ती नको, बरं का. तसं आपण विवाहाचं सांगितलं, कशाही गोष्टीचं, की सुखापुढे दुःख हे अत्यंत कमी असतं.
त्यामुळे दुःख सहन करून सुखासाठी दुःख सहन केलं जातं, किंवा सुख मिळतं परंतु त्यामुळे अनेक दुःख जास्त पटीने येतं. असं हे तिसरा प्रकार आहे. चला, जास्त वेळ नाही, 2च मिनिटात संपवला मी विषय हा. वेदना कळाली ना? वेदना कशाचं कारण आहे? तृष्णेचं कारण वेदना. तृष्णा म्हणजे काय? वासना. वासना म्हणजे काय? इच्छाकांक्षा. आवड का बरं झाली? भेळ खाऊ वाटतं, पाणीपुरी खाऊ वाटतं, डोळ्यावाटं पाणी येतं, चरचर करतं, घशाला त्रास होतो, तरी पण पाणीपुरी का खातात? आवडतं. वासना झाली. का बरं वासना झाली? इच्छा का बरं झाली? तर वेदना आहे ना, जिभेला चव लागली आहे, म्हणजे संवेदना. वेदना आलं का लक्षात? ते झाली वासना. वासनेचं कारण काय आहे? तर एकदा खाल्ली होती आणि खाल्ल्याने काय झालं? जिभेला सवय पडली, म्हणजे जिभेला काय आहे? संवेदना आहे. जिभेला चव कळते, आणि चव कळण्याच्या स्वरूपाला काय म्हणायचं? वेदना. आलं लक्षात? सुख दुःख असं तसं. ठीक आहे, ठीक आहे. ही वेदना झाली 3 प्रकारची. तृष्णेचं कारण वेदना आहे. आता या वेदना कशापासून तयार झाली? वेदनेचं कारण काय आहे? तर या वेदनेचं कारण आहे स्पर्श. या वेदनेचं कारण आहे स्पर्श. संवेदना स्पर्श एकच वाटेल. आता म्हणल्याप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट एकसारखीच वाटेल, पण आता बदल काय असे सांगतो. तर वेदना म्हणजे काय झालं? अनुभूती. वेदना म्हणजे काय आहे? अनुभूती. कशी अनुभूती? सुख वाटलं, दुःख वाटलं, किंवा मिक्स वाटलं, हे अनुभूती. बोध हे वेदना झाली. बरोबर आहे. आणि ह्या वेदनेचं कारण म्हणजे काय आहे? तर स्पर्श. स्पर्श याचा अर्थ असा स्पर्श नाही, पण तशा अर्थाने घेता येईल. स्पर्श म्हणजे चिकटून असणे. कशाला कोण चिकटून असणे? म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संयोग म्हणजे स्पर्श होय. आलं लक्षात? कशाचा कशाशी स्पर्श? इंद्रियांचा विषयाशी संयोग, चिकटणे म्हणजे स्पर्श. बरोबर आहे. स्पर्श केलं म्हणजे चिकटला, अंगाला हात लावला. तसं कशाचा स्पर्श कशाशी आहे? इंद्रियांचा विषयाशी स्पर्श म्हणजे स्पर्श. परंतु इथं इंद्रिय आणि विषयाचा संयोगातून उत्पन्न होणारा अनुभव आहे. दुधगावकर सर बरोबर आहे, आणि संध्याताई तुम्ही पण. तुम्हीच इथं कॅमेरा चालू केले म्हणून तुमचंच नाव घेतोय, बाकीच्या नाही. बरं, तर वेदना आणि स्पर्शामध्ये, वेदना म्हणजे काय? या संयोगातून झालेली अनुभूती आहे. बरोबर आहे सर? वेदना म्हणजे काय? ह्या जाणीवेतून, स्पर्शातून आलेला अनुभव आहे. मग अनुभव कशाने आला? तर स्पर्शाने आला. आलं का? म्हणजे एकसारखं दिसते, पण भेद असा आहे त्याचा. कारण 12 वर्ष अभ्यास केलेला आहे, 3 वर्षात नाही पीएचडी. 3 वर्षात पीएचडी केली जाते, 3-5 वर्ष, हे 12 वर्ष केलेलं आहे. त्यामुळे आपण सहजासहजी नाही एकसारखंच आहे, गौतम बुद्धाला कळत नाही असं म्हणता थोडंच. बरोबर आहे, म्हणून विचार केला पाहिजे, आपणच अभ्यास केला पाहिजे. आपलं काहीतरी चुकत आहे किंवा आपल्याला काहीतरी कळालं नाही म्हणून समजून घ्यावं लागेल, कारण तो 12 वर्षांनी काढलेला सिद्धांत आहे ते. आणि उपनिषदामध्ये याला काय म्हणलंय? ब्रह्मचक्र. ठीक आहे, चला. तर काय कुठपर्यंत जातो आपण? वेदना आणि स्पर्श. वेदना म्हणजे स्पर्शातून आलेली अनुभूती आहे. अनुभूतीचं सुख दुःख मिश्र हे अनुभव झाला. आणि अनुभव का बरं आला? तर ते स्पर्शाने आला. कशाच्या स्पर्शाने? कशाशी स्पर्श करण्याने? तर इंद्रिय आणि विषयांचा परस्परांशी झालेला संयोग म्हणजे स्पर्श होय. आणि वेदना म्हणजे इंद्रिय आणि विषयांच्या स्पर्शातून आलेला अनुभव होय. आला लक्षात? एका वाक्यात कळालं. इंद्रिय आणि विषय यांच्या स्पर्शातून आलेला अनुभव म्हणजे वेदना होय. आणि इंद्रिय आणि विषयाचा झालेला संयोग म्हणजे स्पर्श होय. स्पष्ट अर्थ कळाला, काही शंका नाही. बरोबर आहे ना? ठीक आहे. आता मग हे कसं आहे? आता स्पर्शाचं थोडस स्पष्टीकरण देऊयात. मी एकेकाचं स्पष्टीकरण देतोय बरं का. परत प्रश्न लिहिला अवघड आहे असं म्हणू नका, व्यवस्थित सांगायला लागलो मी. खूप लिहिणं होईल यातून. तर आता स्पर्श कशाशी कशाचा होतो? तर इंद्रिय काय आहेत? डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा. मग ह्याचे विषय काय आहेत? डोळ्याचा विषय काय आहे? चव घेणे. बरोबर आहे? बघणे. डोळ्याचा विषय काय? बघणे. बघणे. म्हणजे रूप. रूप जागे आहेत. रूप.
परत कानाचा विषय काय आहे? स्पर्शाची अनुभूती होते का? शब्द थंड गरम कानाचा कळतं शब्द. नाही. ध्वनी आवाज कळतो. बरोबर आहे. हा. डोळ्याचा विषय काय? रूप. पिवळं, रूप. काळं, हिरवं, निळं, चांगलं, वंगळं, उंच, ठेंगू. चांगलं काय आहे ते रूप. बरोबर आहे. लहान मोठं काय आकार घ्यायचं ते रूप. डोळ्याचा विषय रूप. कानाचा विषय ध्वनी. शब्द. ध्वनी. शब्द. हा बरोबर. नाकाचा विषय गंध. 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 जिव्हेचा विषय रस. 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 रस किंवा स्वाद रस. बरोबर आहे. आणि त्वचेचा विषय स्पर्श. 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 हा परंतु इथं स्पर्श म्हणजे त्वचेच्या शब्दाचा अर्थ स्पर्श नाही. इथे सगळ्याच इंद्रियांचा आपापल्या विषयाशी झालेला संयोग म्हणजे स्पर्श. बरं का? स्पर्श म्हणजे निव्वळ त्वचेचा स्पर्श अशा अर्थाने घ्यायचं नाही, कारण त्वचा पण त्यातला एक पार्ट आहे ज्ञानेंद्रियाचा. तर हे पाच ज्ञानेंद्रियांच्या विषयाशी झालेला संयोग. बरोबर आहे. आता आलं का लक्षात? ह्याच्यातून येते अनुभूती. कसं? चांगलं वाटलं बा. बरोबर आहे. गादीवर बसलं छान वाटलं बघा, लय आराम वाटलं, थंडगार वातावरण होतं, काय मस्त वाटलं. स्पर्शाची अनुभूती म्हणजे त्वचेला अनुभव आला. काय आला? म्हणजे स्पर्श झाला. म्हणजे कशाचा? त्वचा या विषयाला गादी किंवा काय म्हणे स्पर्श नावाचा चांगलं फुलं अंगाला लागले, कोमलताचा स्पर्श झाला. म्हणजे याच्यातून काय वाटलं? सुख झालं. आणि काय झालं? आणखी समजा उदाहरणार्थ खुर्चीवरती बसलो, त्याला काहीतरी टोचायचं होतं, काहीतरी टोचलं, काय झालं? गाडीवरनं पडलं आणि खरचटलं. हा खरचटलं. स्पर्श कठीण आहे, कठोर लागला न ग लय खराब. काय वाटलं? त्याच्यात अनुभव काय आला? दुःख झालं. दुःख. म्हणजे ते काय? वेदना. आलं का लक्षात? उदाहरण देऊन पण घेतलं आपण. आता वेदना म्हणजे काय कळालं का? स्पर्शातून झालेला अनुभव म्हणजे वेदना. आणि वेदना का बरं झाली? तर स्पर्शाने. तर हे एक स्पर्श झाला. आता उदाहरण घेऊयात आपण डोळ्याचं. नाही खूप छान आहे, लय बघाय वाटतं बगीच्यामध्ये बागेमध्ये फिरायला, खूप आनंद येतो, काय सुंदर दृश्य होतं, वा वा वा, आणखी परत परत मला ते आठवतं, असं होतं ना. म्हणून तिथून काय होतं? त्या दृश्याची आवड निर्माण होते, म्हणजे सुखानुभूती होते. आणि त्या सुखानुभूतीमुळे तृष्णा निर्माण होते. कशाची? दृश्य बघण्याची. आणि ते दृश्य बघण्याची काय झाले? वासना झाली. वासनेसाठी त्याला काय म्हणायचं? कोणतं उपादान झालं? काम उपादान झालं. काम उपादानामुळे काय झालं? भव निर्माण झालं. ते दृश्य बघण्यासाठी भव निर्माण झालं. भवापासून जाती निर्माण झाली. जातीपासून जन्म जरा मरण. आलं? क्रम आला लक्षात? म्हणून हे स्पर्श पासून अनुभूती. एक डोळ्याचा, कशाचा विषय घेतला आपण? डोळ्याचा. आता घेऊयात कशाचा? कानाचा विषय. उदाहरण पण देतोय बरं, म्हणजे तुम्हाला लिहिला पण काही अडचण येणार नाही. आता डोळ्याचा विषय घेतला, आता सांगतो मी कानाचा विषय. कान होतं, काय सुंदर आहे गायन, वा वा वा, सतत परत परत ऐका वाटतं, काय शब्द आहेत, काय ज्ञान आहे, काय बाबा व्याख्यान, लय सुंदर सुंदर. जे काय आवडतं आपल्याला, गाणं आवडू, संगीत आवडू, काही का आवडणं, कानाचा विषय. मग ती काय वाटलं आपल्याला? अनुभव कशाचा आला? तिथून कानाचा शब्द या विषयाशी काय झाला? संयोग. याचं नाव स्पर्श. कानाचा शब्द विषयाशी झाला संयोग, याचं नाव स्पर्श. आणि या स्पर्शातून आलेला अनुभव काय आहे? सुखानुभूती. त्याचं नाव काय आहे? वेदना. आलं लक्षात? त्या वेदनेतून झालेली काय? तृष्णा. तृष्णेतून झालेलं उपादान. उपादानातून झालेलं भव. भवातून झालेलं जाती. जातीतून झालेलं जरामरण. ठीक आहे. आता परत दुसरा विषय घेऊयात. समजलंय? हसले म्हणजे समजलंय. बस झालं ना? सांगतो दोन विषय. कशाला बघा थोडक्यासाठी सांगाय नाही म्हणतील, कंजूशी कशाला, थोडे शब्द आगाव जातील, काय होणार आहे? माझे शब्द जास्त जातील. कळतंय असलं पण कळत नाही म्हणून सांगितलेलं बरं. उघड डोक्याला ताण कशाला? कळतंय म्हणून बसलं तर ठीक आहे. रेकॉर्डिंग आहे ना पण चालू? हा आहे, बरं आहे. कुठपर्यंत आलो आपण आता? डोळे, कान आणि त्वचा हे 3 इंद्रियाचं पाहिलं. आता 2 राहिले. जीभ. आता विरोधी पण बघायला पाहिजे की चुकीचं झालं हे. कान आणि डोळे आणि कानाचं पाहून काय भयंकर दृश्य होतं रे बाबा. आताही पाहिलं की अंगाला काटे येतात. अरे रे, नको नको, बघू वाटत नाही, असं भयंकर. काय झालं ते? स्पर्श झाला. दृश्याशी स्पर्श झाला रूपाशी. परंतु काय अनुभव आला? वेदना कोणती आहे तिथे? दुःख. दुःखानुभूती. त्या दुःखानुभूतीतून काय झाली? तृष्णा, म्हणजे नको ही भावना. तिथेही आहे वासना. बरं, नको असल्याची भावना. राग, द्वेष, अभिनिवेश. आलं का लक्षात?
अज्ञानातून झालेला राग, अज्ञानातून झालेलाच द्वेष, अज्ञानातून झालेलाच अभिनिवेश. आलं लक्षात? तशाच प्रकारचं इथून म्हणजे डोळ्याचं पण तसंच घ्या, कानाचा पण तसं. नाही ऐकू वाटत नाही बा, कंटाळा खूप येतो, भयंकर बाबा बाबा बाबा, अजिबात जाणार नाही ऐकायला. काय झालं अनुभव? दुःख. आता बघूयात. नाही कंटाळवाणं होतंय पण चांगलं पण वाटतंय ऐकायला, चांगलं पण वाटतंय ना, उगं वेळ गेलं की वाईट वाटतं, उगले वेळ गेला टाइमपास झाला वाटतं. काय झालं आता ते? वेदना कोणती? तटस्थ. हा, दोन्ही. तटस्थ. सगळं कळालं ना? वेदना तिथं दोन्ही पण सांगावं लागेल ना. तुम्ही दोनच सांगितलं, सुख किंवा दुःखच म्हणा, तिसऱ्याचं पण उदाहरण आलं पाहिजे ना. मग असं होईल कधी? मग त्या सुख पण आणि दुःख पण वाटलं, मग ह्या वेदनेतून काय तृष्णा कशी निर्माण होईल? मिक्सच. होय पण नको पण अशी वासना. वासना कशी झाली? मिक्स. ते वासनेपासून उपादान पण तयार होतं, उपादानापासून भव, भवापासून हे जाती, जातीपासून जन्म मरण. ठीक आहे, स्पर्श झालं. आता राहिलं त्वचा, जीभ. जीभ झाली, जिभेचं पण, जिभेचं झालं ना, दृश्याचं झालं, जिभेचं. चव, चांगलं पण वाटतंय आणि लय दुसऱ्या दिवशी त्रास पण होताय. तिखट तिखट खायला बरं वाटतंय आणि शौचविधीला गेलं की बाबा बाबा उगाच खाल्लं वाटतंय. आता काय करावं? काय जिभेला चांगलं वाटतंय, पोटाला चांगलं वाटत नाही, काय करायचं? दोन्ही आहे मिक्स. जीभ म्हणते खा खा खा, लय चांगलं लागायला खा. पोट पुन्हा बिघडलं की खा, हे पे ते पे, काय करावं? उगाच जेवलो बाबा, वाटतं का नाही? त्रास वाटतो, असं वाटतं का नाही? मग काय म्हणायचं? दोन्ही अनुभव येतात आता तिथं. बरोबर आहे. स्पर्श कशाचा झाला? रसनेंद्रियाशी स्पर्श झाला, परंतु अनुभव दोन प्रकारचे आले, अनुभूती दोन प्रकारची आली. सगळ्या विषयाला असं लागू करता येतं. कळालं? तृष्णा, वेदना आणि स्पर्श. कळालं? स्पर्श कळाला. स्पर्श म्हणजे काय आहे? तर ज्ञानेंद्रियांचा त्यांच्या विषयाशी झालेला संयोग म्हणजेच स्पर्श होय. ठीक आहे, त्याची उदाहरणं पण आपण घेतलेली आहेत स्पष्टीकरणासह. आता या स्पर्शाला किती झाले? निदान किती झाले? कितवं निदान झालं हे स्पर्श? 6. 6 झाले सर, 6वं झालं हे. हो सर, मोजा मोजा. 7 6वं ना सर. 7वं हा, 7वं झालंय सर. 7वं झालंय. घोळ लय झाला की मोठा? नाही सर. लय मोठा घोळ झाला की मग आता एवढं सांगून 6 सांगू झाले. आता नाही. जरा मरण, दुःख पहिलं आर्य सत्य दुःख आहे. दुःखाचं पहिलं कारण काय? जरा मरण. जरा मरणाला आपण जन्म जरा मरण म्हणलं, एक झालं. त्या जन्म जरा मरणाला कारण काय आहे? जाती. 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 जातीचं कारण काय आहे? भव भव भव. किती झाले? 3 झाले. बोट करा. हा, 3. 3. भव झालं. भवाचं कारण काय आहे? उपादान. 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 किती झाले? 4 झाले. 4. उपादानाला कारण काय आहे? तृष्णा. कृष्णा. कृष्णा. तृष्णा किती झाले? 5 झाले. तृष्णेचं कारण काय आहे? वेदना. किती झाले? 6 झाले. वेदनेचं कारण काय आहे? स्पर्श. मग किती झाले हो? 7 7 झाले. अवघड आहे. एवढं सांगून थांबत झाला. आलं बरोबर आहे ना? 7 आहेत. गणित चुकू द्या, समजलं. ठीक आहे, 7 झाले. बरं, लिहून घ्या, व्यवस्थित करा करेक्शन ते. आणि उलट सुलट दोन्ही केलंय आपण. बरं, उलट पण गेलोय, सरळ पण गेलोय. हा, ठीक आहे. स्पर्श झालं, स्पर्श कळाला आपल्याला. वेदना, स्पर्शापासून वेदना तयार झाली. आता पण स्पर्शाला जन्म देणारा कोण आहे? स्पर्शाचं निदान करायचं. आता हे स्पर्श का बरं होतो? स्पर्श म्हणजे काय होतो? विषयाचा इंद्रियांशी किंवा इंद्रियांचा विषयाशी संयोग का बरं होतो? याचं कारण काय आहे सांगा? इंद्रियांचा विषयाशी संयोग का होतो आहे? बघा, योग सूत्रात पण सूत्र आहे. काय आहे? द्रष्टुदृश्य संयोगो स्वविषय संयोगे. स्वविषय हेतु. हेय काय आहे? दुःखाचं कारण. सर कळालं का? सगळे एकत्र आहे दर्शन, कोणतंच दर्शन भिन्न नाही. बघा कुठं मग योगसूत्रासाठी एवढा कुठा नाही आला का? रामायण. रामायण यासाठी सांगायचं सगळं. बौद्ध दर्शन पण काय घेतलंय? 4 भाग सुद्धा उपयोगाचा आहे. काही जण म्हणतात 4 भागाची काय गरज आहे? 4 भागाची काय गरज आहे? 4 भागाशिवाय तर कोणतंच दर्शन कळत नाही. बरं का? आलं लक्षात? म्हणजे पतंजलीतून ह्यांनी घेतलंय का ह्यांच्यातून पतंजलीने घेतलंय? बघा आता तुम्ही शोध घ्यायचा आहे तुम्हाला. इथून पडला प्रश्न, संशोधन पद्धती काय आहे? कळालं का?
संशोधन असं करायचं आहे. पडलेला असा प्रश्न आहे तुम्हाला आणि तुम्हाला आता याच्यावरती रिसर्च करायचा आहे. आलं लक्षात? रिसर्च किती वाव आहे बघा योगामध्ये. योगामध्ये चिंतनीय विषयामध्ये सुद्धा आणि उपयोजित म्हणजे फिजिकल आरोग्यविषयक याच्यामध्ये सुद्धा खूप वाव आहे बरं का. आपलं आयुष्य जाईल असं शोध घेत 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 रोज नवीन नवीन शोध होतील. त्यामुळे अभ्यास चिंतन करणं आवश्यक आहे. ठीक आहे, कुठपर्यंत आलतो आपण? संयोग. स्पर्श शब्दाचा अर्थ सांगितला काय? शब्दाचा फेरफार आहे परंतु एकत्रच आहे. आपण आपल्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. अविद्या मी सांगितलं, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, भिनिवेश, पंचक्लेशाचा असं एक कुणी बघा. आता तुम्हाला शोध प्रबंध करायचा असतो तर यात एक सांगतोय विषय मी, 4थ्या सेमिस्टरला कराय असा एक विषय करता येतो. पातंजल योग दर्शनातील पंचक्लेश आणि प्रत्युत्य समुत्पाद किंवा द्वादश निदान यांचा तुलनात्मक अभ्यास होईल का नाही? तुलनात्मक अभ्यास म्हणजे हे एवढंच घेतलं नुसतं म्हणलं तर. आणि जर म्हणलं पातंजल योग दर्शन आणि बौद्ध दर्शन यांचा अभ्यास, मग लय मोठं झालं पसारा, लय अवघड झालं. ते एवढाच होऊ शकत नाही, मग ते लय अभ्यास करावा लागतो. परंतु ह्या दोनच गोष्टी फक्त पंचक्लेश घेतले आणि इकडचं द्वादश निदान एवढं जरी घेतलं तरी 3 वर्ष जातील अभ्यासाला बरं का. डीप मध्ये अभ्यास करून 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 अभ्यास करून सिद्ध करणं. ठीक आहे, सांगितलं मी. बरं ठीक आहे. कुठपर्यंत आलतो आपण? हे स्पर्श जो आहे या स्पर्शाचं काय पाहिजे आता आपल्याला? कारण काय आहे या स्पर्शाचं? म्हणजे कशाचं? संयोगाचं. या संयोगाचं कारण काय आहे? तिथं दृष्ट्याचा आणि दृश्याचा संयोग म्हणलाय. इथं कशाचा संयोग म्हणलाय? दृष्ट्याचा आणि दृश्याचा. म्हणजे कशाचा हो? द्रष्टा म्हणजे कोण आहे? भोगणारा पुरुष. आणि प्रकृती दृश्य आहे. काय? प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम, भूतेंद्रियात्मकम, भोगापवर्गार्थम दृश्यम. सूत्र आहे ना दृश्य. दृश्य म्हणजे हे विषय, प्रकृतीचे विषय म्हणजे दृश्य आणि तो भोगणारा दृष्टा. दृष्टाने दृश्याचा संयोग झाला आणि तोच कशाचं कारण झाला? हेय हेतु. हे याचा हेतू म्हणजे हेय म्हणजे काय? दुःखाचं कारण. आलं का? काय गरज आहे? कळालं? योग दर्शन याचा संबंध. आता या संयोगाचा आता कारण पण सांगितले पतंजलीनी, पण आपल्याला पतंजलीमध्ये नाही पाहिजे, आपल्याला इथं पाहिजे. पुन्हा पतंजली पाहत असताना हे अभ्यास करावा लागेल आपल्याला तिथं सुद्धा बरं का. एकत्रित अभ्यास करायचा, ह्याचा तिथे, त्याचा तिथे, त्याचा तिथे, सगळ्याचा एकत्रित अभ्यास करायचा. तर आता काय झालं विषय? स्पर्शाचा किंवा संयोगाचं कारण काय आहे? तर आता त्याचं नाव आहे, आठवं बरं का, षडायतन. त्याचं नाव आहे षड आयतन. म्हणजे षडायतन. षडायतन. षडायतन म्हणजे 6. इथे शब्दाचा अर्थ काय कळतोय? षड बाबा काहीतरी 6 आहेत. मग आता तुम्हाला सांगतो, तृष्णा आणि वेदना एकच वाटत होती, उपादान आणि तृष्णा एकच वाटत होती, तृष्णा आणि वेदना सुद्धा एकच वाटत होती, वेदना आणि स्पर्श पण एकच वाटत होता. अलग लक्षात, पण भेद कळाला असेल तर ठीक आहे. आता स्पर्श आणि षडायतन काही एकच आहेत बघा. आता कसे एक आहेत? स्पर्श म्हणजे काय आहे? इंद्रियांच्या विषयाशी झालेला संयोग, म्हणजे इंद्रिय आले तिथं. मग आता षडायतन म्हणजे काय माहितीये का? षडायतन म्हणजे काय? आणि 6वं मन. 5 पंचेंद्रिय प्लस मन. 5 ज्ञानेंद्रिय एक मन. काय झालं वेगळं? पण इथं काय आहे? कार्यकारण भेद आहे याच्यामध्ये. हे ह्याचं कारण आहे, ह्याचं कार्य आहे. अशा अर्थाने षडायतन म्हणजे इथं आश्रय आहे. षडायतन हे काय आहे? आश्रयस्थान आहे. कशाचं? स्पर्शाचं आश्रयस्थान. कशाचं आश्रयस्थान आहे आता पहा. आता इथे काय पाहिले आपण? इंद्रियांचा आणि विषयाचा झालेला संयोग म्हणलंय, इंद्रिय नाही तिथे. स्पर्श शब्दाचा अर्थ काय आहे? झालेला स्पर्श आहे. बरोबर आहे, इंद्रिय म्हणाय नाही तिथे. मग स्पर्श व्हायला इंद्रिय कारण आहेत का नाही? आलं का? इथे स्पर्श आहे, ह्याच्यात त्याचा सहभाग आहे, परंतु तत्व भिन्न आहे, अर्थ भिन्न आहे. स्पर्श म्हणजे नुसते इंद्रिय नाहीत, इंद्रियांचा आणि विषयाचा झालेला संयोग म्हणजे स्पर्श आहे. आणि षडायतन म्हणजे नुसतं इंद्रिय सांगितले ते 6.
मग स्पर्श व्हायला इंद्रिय लागतील का नाही? स्पर्श झाला म्हणजे कशाचा कशाशी झाला? इंद्रियांचा झाला. मग इंद्रिय असावे लागतील, तर इंद्रिय आहेत म्हणून स्पर्श झालेला आहे. आलं लक्षात? तर हे काय आहेत? आश्रयस्थान आहेत. हे 6 काय आहे? तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वं मन. मन हे कसलं इंद्रिय आहे? अंतरिंद्रिय. बाहेरचं हे बाह्य इंद्रिय आहे आणि ते मन हे कसलं आहे? अंतर इंद्रिय आहे. म्हणजे विषयांचा संयोगाने ज्ञानेंद्रियाला जे ज्ञान होतं त्या ज्ञानेंद्रियाचं आश्रयस्थान आहे. हे ज्ञानात हे आश्रयस्थान आहे. ह्याच्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर आहे? आश्रयाशिवाय ते स्पर्श होऊ शकत नाही. इंद्रिय जर आश्रय देत नसतील तर ते स्पर्श होणारच नाही. संयोग म्हणजे संयोगाचं कारण काय आहे? षडायतन. ह्याचं नाव षडायतन. ह्याच्यात काही एवढं व्याख्या पाहण्याची गरज नाही, अगोदरच झालेलं आहे ते. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन. किती झाले? 8 झाले. 8 झाले. आता या 8वं षडायतन आहे बरं का. तर या षड आयतनाचं कारण काय आहे? आता हे इंद्रिय का बरं झाले बाबा? इंद्रिय कशातून झाले? इंद्रियाचं कारण काय आहे? तर 9वं काय आहे? निदान काय आहे? नामरूप. 9वं निदान आहे नामरूप. याला नुसतं रूप म्हणलं तरी चालेल बरं का, पण नामरूप म्हणलंय का हे सांगतो. आता थोडं इथं व्याख्या करावी लागेल मला. थोडंसं मी इथे बोलणार आहे, वेळ घेतो इथे थोडा. नामरूपाच्या आधी सरळ व्याख्या पाहूया. तर हे नामरूप हे पंचस्कंधात्मक आहे. हे नामरूप कसं आहे? नामरूप कसं आहे? पंचस्कंधात्मक आहे. पंचस्कंध काय आहेत? तर आता ते पाहूयात. मग पंचस्कंध काय आहेत? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे 5 मिळून काय म्हणलं जातं? पंचस्कंध. ह्या 5ला काय म्हणलं जातं? पंचस्कंध. याला काय म्हणलं जातं? पंचस्कंध. आता हे पंचस्कंध कसे पाहायचं नंतर पाहूयात. आता एकदा हे निदान पूर्ण करूयात. आजचाही जाईल तासाचा. आज निदान कसंही करून पूर्ण करूयात. नामरूप म्हणजे नामाला रूप प्राप्त झाला असा अर्थ होईल का? रूपाला प्राप्त झालेलं नाम. बरोबर आहे? माझं नाव जे हे आहे काय? राम नाव आहे माझं. हे कशाला नाव दिलेलं? मी ठेवलेलं नाव आहे. पण ठेवलेलं कशाला नाव आहे? या रूपाला आलेलं नाव आहे. कोणी म्हणेल नाही नाही ते रामसर नाही, ते आहे का? ह्या रूपाला राम म्हणलेलं आहे. बरोबर आहे? दुधगावकर सर, अमोल दुधगावकर. अमोल हे नाव कशाचं आहे? ह्या रूपाला आलेलं नाव आहे. परंतु मुख्य काय आहे? रूप आहे. बरोबर. नुसतं रूप म्हणलं तरी चालेल म्हणलं होतं मी. नुसतं रूप म्हणलं तरी चालेल, परंतु नामरूप म्हणावं लागतं का? नाम ही त्याच्या बरोबर आलेलं आहे ना. मग याच्यामध्ये विभाग पडू शकतात. ते म्हणलं ना, मरण, जरा आणि जन्म 3-4 करता येतात त्यातही. परंतु त्याला एकत्रितच घ्यावं लागेल. बरोबर आहे? नामरूप एकत्रच घ्यायचं याला. म्हणजे रूपाला आलेलं नाव म्हणजेच नामरूप आहे. 3 मिळून 1, दोन्ही मिळून इथे एकच घ्यायचं नामरूप. म्हणजे नामरूप मिळून झाले म्हणजे आपल्यावर आलं का? आता शरीरावर आलं का नाही? शरीरापर्यंत आलो आपण. नामरूप प्राप्त झालेला हा शरीर. तर हे नाम रूप कशापासून प्राप्त झालेलं आहे? तर पहा, आईच्या गर्भामध्ये प्रतिसंधीची अवस्था म्हणजेच नामरूप आहे. आईच्या गर्भामध्ये झालेली प्रतिसंधी म्हणजेच ते अवस्था, प्रतिसंधीची अवस्था म्हणजेच नामरूप आहे. रूप कुठे झालं तयार? संधी झाली इथे पोटामध्ये, आईच्या उदरामध्ये. आणि त्या प्रतिसंधी झालेले त्याला रूप आलं. बरोबर. आईच्या उदरामध्ये आलेलं रूप आहे ते, आणि त्या रूपाला आपण ठेवलेलं नाव आहे. बरोबर आहे? जन्माचं कारण. आता काय म्हणाल, ठीक आहे आईच्या उदरामध्ये आलंय बाबा, परंतु ह्याचं कारण काय? कारण सांगावं लागेल आपल्याला. बरोबर आहे? परंतु 4 वाक्य काय सांगतात मग? आता पहा, याला जन्माला कारण काय आहे? 4 भूताचं संघटन, आई वडिलाचा संयोग, स्थूल शुक्र शोनी त्यांचा मिलन, त्याच्यापासून झालेलं हे काय आहे? कारण सहज आहे, कारण भौतिक आहे. ते यांना भौतिक सांगायचंय का? नाही, आणि आध्यात्मिक आहे उद्देशांचा. त्यामुळे ते उद्देश भिन्न असेल. बरं का? तर हे नाम रूप का आले? तर हे रूप कसं आले माहिती? आता रूप सांगूयात. रूप कसं झालेलं? आईच्या उदरामध्ये झालेली प्रतिसंधी म्हणजे रूप आहे. पण प्रतिसंधी कशापासून झाली? तर 4 भूतापासून झालेली आहे. चार्वाकाचा आणि बौद्ध दर्शनाचा संयोग. दुसरा शोध आणखी चार्वाक दर्शनाचा आणि
बौद्ध दर्शनाचं साम्य आणि भेद यांचं विश्लेषण असं करता आलं पाहिजे. सरांना छान वाटलं मला. बरोबर आहे ना सर? छान सांगतोय ना? जमलं ना सर? दुधगावकर सर ठीक आहे का? इथे हो भूत सर. चारच मानले. सौदत्ती मॅडम म्हणत होत्या, त्यांना खटकत होतं, त्या चार दर्शनच्या वेळेस म्हणत होत्या आकाश सांगायलाच पाहिजे, आकाश कसं. बरोबर आहे तसं इथे चारच मानलेत, पण याने सुद्धा चारच भूत मानलेत. ती स्पेस आहे, अवकाश. अवकाश म्हणजे तत्व नाही, रिकामी पोकळी आहे. पोकळी म्हणजे काय आहे? दोन वस्तूमधील अंतर, दोन कणामधील अंतर म्हणजे आकाश आहे. त्याला स्वतंत्र म्हणायची काय गरज आहे? असं होतं. तसं इथे सुद्धा नामरूप, रूप कशापासून आलेलं आहे? नामरूपाचं विश्लेषण करत आहोत आपण. नामरूपाचं विश्लेषण करत आहोत. नामरूप कितवं निदान आहे? 9वं निदान आहे. 9व्या नंबरचं निदान आहे. तर त्याचा पण व्याख्या करत आहोत आणि स्पष्टीकरण करत आहोत. तर कसं झालेलं आहे ते? 4 महाभूतापासून उत्पन्न झालेलं जे रूप आहे. रूप कशापासून झालेलं आहे? आपलं शरीर कसं आहे? पृथ्वीपासून. स्थूल भाग झालेला आहे, द्रव्याचा भाग, रक्ताचा भाग पाण्यापासून, जलापासून झालेला आहे. परत रिकामा वायूचा भाग वायुतत्वापासून झालेला आहे. उष्ण ऍसिड कशापासून आहे? अग्नितत्वापासून झालेला आहे. म्हणजे शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 भूतापासून झालेलं काय आहे? रूप आहे. त्याला नाव काय आहे? रूप. 4 भूतापासून झालेलं काय आहे? रूप आहे. हा, आलं रूप. लक्षात? आणि त्याची प्रतिसंधी कुठं झालेली आहे? उदरामध्ये आईच्या झालेले. त्याला आलेलं रूप आणि त्यालाच आलेलं नाव, त्या रूपाला आलेलं नाव. मग आपण किती ह्याच्यातून विभाग करता येतील? 4 भूताचा संयोग झाला. 4 भूताच्या संयोगातून उदरामध्ये प्रतिसंधी झाली. त्या प्रतिसंधीद्वारे एक रूप बाहेर आलं आणि त्या रूपाला पुन्हा एक नाव ठेवलं आणि त्याला आपण म्हणतो मी, त्याला आपण म्हणतो जीव, त्याला आपण म्हणतो शरीर. आलं लक्षात? मग ह्याचं विश्लेषण किती करता येईल? लिहिण्यासारखं खूप आहे बरं का. लिहिण्याची समस्या येऊ नये मी एवढं सांगत असताना. काही जण म्हणतात लिहिण्याचा अवघड आहे, का अवघड करू नका तसं, कारण मी खूप प्रयत्न करतोय समजावायचा बरं का. ठीक आहे. काय झालं? 4 महाभूतापासून झालेलं रूप आणि त्याला मिळालेलं नाव आणि त्यालाच आपण व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. तर त्यालाच आपण म्हणतो नुसतं रूप नाही, हे रूप आहे, पण त्या रूपाला आपण नाव पण ठेवलेलं आहे. म्हणून नाम, राम नाव कशाला ठेवलंय? रूपाला नाव ठेवलंय, आकाराला नाव ठेवलंय, त्यामुळं नामरूप. त्यामुळे ह्याला काय म्हणायचे एकत्रित आपण? नामरूप. कशा नामरूप? कोणाचं कारण आहे नामरूप? नामरूप कुणाचं कारण आहे? हा, षडायतन. मग षडायतन आणि नामरूप भिन्न आहे का संध्याताई? एकच आहे की हो, परंतु भिन्नता काय सांगा ना, एकता काय? आलं का लक्षात? षडायतन हे इंद्रिय आहेत, परंतु ते कशाने झालेले आहेत? चतुर्भूताद्वारे निर्मितीचं कारण सांगितलं इथं. बरोबर आहे? तिथं नाही, ते झालेत फक्त सांगितलं. ते षडायतन झाले. षडायतापासून स्पर्श झाला, स्पर्शातून काय झालं? वेदना झाली, वेदनेतून तृष्णा. असं आहे. आता नाही पुढे जाते, क्रम माहिती आहे तुम्हाला, आता समजून घ्या. तर पुढे आता काय झालं? नामरूप. कळालं नामरूप? हा, ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. तर हे जे नामरूप आहे, आता ह्या नामरूपाला सुद्धा एक कारण आहे. कारण कारणाला कारणच आहे. निदान करायचंय आपल्याला, मुळाकडे जायचंय, आता टोकाला जायचंय. उगम कुठं झालाय ते पाहिजे आपल्याला. उगमापर्यंत आपण गेलेलो नाही. गंगासागर पासून चाललेलो आहोत आपण. गंगासागर पासून आलेलो आहे. गंगा जिथे समुद्राला मिळते तिथून सुरुवात केली आपण. तिथंच झाले आपल्याला दुःख. तिथून शोधत शोधत आपण वाराणसी, प्रयागराज येत आपल्याला कुठं जायचंय? गंगोत्री पाशी जायचंय, जिथे उगम आहे ते उगमस्थानापाशी जायचंय आपल्याला. ठीक आहे. तर आता नामरूप झालं. या नामरूपाचं कारण काय आहे? तर त्याचं नाव आहे विज्ञान. नामरूपाचं नाव आहे विज्ञान. विज्ञान. आता विज्ञान आणि नामरूप सुद्धा एक म्हणता येईल बरं का. इथे सुद्धा वाटण्यासारखं आहे. शब्द भिन्न वाटतंय म्हणून म्हणाल, पण हे सुद्धा एकच वाटेल. मग ते खूपच विचारपूर्वक किती सुंदर केलंय, कमालच वाटतंय मला. हे काय एका दिवसात झालेले तयार नाही. कुणी कसं खंडन करता येईल सहज? उठलं की लगेच काहीतरी म्हणायचं सगळे एकसारखं, असं नाही होणार. खूप चिंतन आहे. परंतु आपण हे सामान्यपणे उभं पाहताय, थोडक्यात पाहताय, परंतु ह्याचा जर अभ्यास केला तर खूप आनंद येईल. ठीक आहे, चला. तर विज्ञान. आता ही वेदना काय आहे बघा. आता आपण वेदना नाही, विज्ञान चुकलं बरं शब्दाचा. कुणी तसं माझ्याकडून कधी कधी
कशाने? अनावधानाने शब्द चुकीचे जाऊ शकतात. मला म्हणायचा उद्देश वेदना नव्हतं बरं का, विज्ञान. 10व्या नंबरचं निदान काय आहे? विज्ञान, बरं का. जे नामरूपाचं कारण विज्ञान आहे. हे विज्ञान म्हणजे काय आहे? नामरूप काय आहे? कसली अवस्था आहे? तर पंचस्कंधाची अवस्था आहे. नामरूप कशाची अवस्था आहे? पंचस्कंधाची अवस्था म्हणजे नामरूप आहे. तर आता विज्ञान कशाची अवस्था आहे? तर विज्ञान ही चेतनेची अवस्था आहे. विज्ञान हे चेतनेची अवस्था आहे. विज्ञान हे चेतनेची अवस्था आहे. विज्ञान हे चेतनेची अवस्था आहे. काय झालं सर? काय बोलायचंय का? काय नाही. हो सर साहेब. नाही सर, नाही. काय नाही बोलायचं. आहे का? हा, नाही. बरोबर, ठीक आहे. तर विज्ञान ही एक चेतनेची अवस्था आहे. आता ही चेतना कशी आहे बघा, तर पूर्व जन्मार्जित कर्माच्या फलस्वरूपामध्ये मनुष्याला इंद्रिय आणि विषयाचं ज्ञान प्राप्त होतं. पूर्वजन्मातील कर्माच्या फळानुसार मनुष्याला इंद्रिय आणि विषयाचं ज्ञान प्राप्त होतं. आणि पूर्वजन्माच्या कर्मानुसार मातेच्या गर्भामध्ये सर्वप्रथम येऊन व्यक्ती इंद्रिय आणि विषयाची चेतना प्राप्त करतो. याचंच नाव विज्ञान आहे. याचं नाव विज्ञान आहे. म्हणजे पूर्वकर्माने, बरोबर आहे, त्या कर्माच्या, कर्माने नाही, त्या कर्माच्या फलाने. मग फल कसं असेल? पुण्य पाप मिश्र, माहिती आहे तसं. कर्म पण किती आहेत आपण पाहूत पुन्हा. तर ते हे कर्माच्या फलामुळे काय होतं? इंद्रिय आणि विषयाचं ज्ञान प्राप्त होतं. आणि ते पूर्वकर्मानुसार मातेच्या गर्भात येतं, बरं का. मातेच्या गर्भात येतं आणि सर्वप्रथम मातेच्या गर्भामध्ये आल्यानंतर त्याला चेतना प्राप्त होते. कशामध्ये चेतना प्राप्त होते? इंद्रिय आणि विषयाशी संबंधित चेतना प्राप्त होते. आणि त्या चेतनेचं नाव विज्ञान आहे. म्हणजे स्वतंत्र आत्मा नाही बरं का इथे. आत्मा एक नाही विषय की इकडून तिथे तिथून तिथे जन्म घेणारा, बरं का. वेदना, हा ठीक आहे, तुम्हाला बोलायचंय, ठीक आहे, बोला बोला. आपण तिकडनं ते आत्म्याबरोबर सूक्ष्म शरीराचं हे सांगितलंय ह्याच्यामध्ये. पूर्वकर्माच्या फळानुसार जो भोग भोगण्यासाठी तिकडे ते सिस्टीम सांगितली. इथे सांगताना त्यांनी डायरेक्ट इंद्रियांचं ज्ञानच बरोबर येतं असं सांगितलंय. आणि तिकडे संस्कार येतात म्हणून सांगितलंय. सूक्ष्ममध्ये हा बरोबर. कशामध्ये? कर्मफळाचा सिद्धांत. हा, कर्मफलाच्या सिद्धांतात आहे, मान्य आहे. कर्मफल मान्य आहे. नित्यतत्व आत्मा मान्य नाही. आत्मा आहे, अनात्मवाद. आपण बौद्ध दर्शन विस्तृत पाहिले आपण. काय नाव आहे? अनात्मवाद. आत्मा नावाचं तत्व नाही, परंतु कर्म आहे. कर्माचं फल भोगतं. मग ते कोण आहे? ही चेतना कुठून आली? तर त्याचं नाव विज्ञान आहे. त्या चेतनेला नाव काय आहे तिथे? विज्ञान. ही चेतना कुठून आली? तर कर्माच्या फलाने प्राप्त झाली. कर्माच्या फळाद्वारे जे प्राप्त झाले त्याचं नाव चेतना आहे. पण इथं आत्मा नाही बरं. आत्मा नाही. दीपालीताई, आत्मा नाही इथे. चार्वाकाकडे आत्मा नाहीच आहे. नाही, आत्मा पण नाही म्हणून ते जन्म पण नाही. पण ह्यांची भानगड अशी आहे की आत्मा नाही पण पुनर्जन्म आहे. आता कसं करावं लागेल? म्हणून तर एवढा कुठा नाही. आता समजून घ्यायचं आपल्याला. कसं जन्म घेतोय बघावं लागेल की. आत्मा नसताना जन्म घेतोय, मग कोण घेतोय बाबा जन्म? हा, विचार करूया त्याचा. लई इंटरेस्ट आहे. खरं सुंदर आहे. जर विचार केला तर खूप सुंदर आहे. कळाला तर खूपच सुंदर आहे. हा, बरं का. म्हणजे ते त्या चार्वाकाचं बरं आहे बाबा. आत्मा पण नाही, जन्म मृत्यू पुनर्जन्म पण नाही, किंवा काही भानगडच नाही बिनाकामात. सरळ सरळ आहे. पण यांचा आत्मा नाही पण जन्म सिद्ध करायचा. कसं करावं लागेल? आणि जन्म मृत्यूचं खंडन करायचं यांना. कर्म आहे, मग कर्माचा भोग कोण भोगतं? आता कसं कमाल आहे ते पाहायचंय. मग सुख दुःख भोगतं तर ते आपल्याला पाहायचं आहे.
सांगितलंय तरी मी अनात्मवादाच्या वेळेस बोललोय की मी तसं, पण तरी आपण पाहूयात जसं होईल तसं. आता द्वादश निदान पूर्ण करायचंय मला आज काही करून 2 पूर्ण करून थांबणार आहे, त्यामुळे फाटे नाही फोडणार मी आज. ठीक आहे. षडायतन कळाले. षडायतनाचं कारण नामरूप आहे. नामरूपाला कारण काय आहे? विज्ञान. म्हणजे नामरूप आले, नामरूपावरूनच त्या चालेल का 4 भूत एकत्र येऊन? तर त्या 4 भूतांमध्ये आलेल्या जे 5 ज्ञानेंद्रिय, 1 मन आहे, त्याला काय लागेल? चेतना. ती चेतना म्हणजेच चेतना लागेल. म्हणजे ती चेतना म्हणजे विज्ञान आहे. म्हणजे आधी विज्ञान येतं, विज्ञानानंतर त्यामध्ये इंद्रिय वगैरे विकसित होतात. आलं का लक्षात? परंतु विज्ञान आणि नामरूप एकच आहे. विज्ञान आणि नामरूप एक म्हणता येईल. इंद्रियामधील चेतना आणि ते इंद्रियाला आलेलं नामरूप म्हणजे त्या भौतिक 4 भूताच्या आलेला ह्याला स्थूल भूतांना बरं का, ते स्थूल आकाराला रूपाला आलेलं नाम म्हणजे ते नाम आणि रूप असं झालं. ठीक आहे. विज्ञान झालं. ते पूर्वकर्माने येतं पण बरं का, कर्माच्या फलानेच प्राप्त झालेलं त्याचं नाव काय आहे? विज्ञान. हे विज्ञान आपण काल पाहिलं होतं बघा. एक मी नकाशा ठेवला होता, गोल वर्तुळ काढलं होतं, सुरुवातीला ते ठेवलं होतं बघा, आहे ना, ग्रुपवर पण टाकलंय ते, त्यात कळेल तुम्हाला. आता विज्ञानापासून हे आता सुरू झालेले म्हणजे आपण मातेच्या उदरात काय आलं? विज्ञान. मातेच्या उदरात काय आलं? अगोदरचा जन्म झाल्यानंतर इकडच्या जन्मात काय आलं? विज्ञान. विज्ञानाला काय आलं? नामरूप प्राप्त. रूप बर का, नाम रूप नाम म्हणूयात आपण समजण्यासाठी. रूपनाम प्राप्त झालं. रूप आलं, एक आकार झाला आणि त्याला आलं नामरूप. बरोबर. विज्ञानाला काय आलं? विज्ञानापासून जन्म झाला नामरूपाचा. नामरूपापासून झालं षडायतन. षडायतनापासून झाला स्पर्श म्हणजे संयोग. त्या स्पर्शापासून झाली वेदना. वेदनेपासून झाली तृष्णा. तृष्णेपासून झालं उपादान. उपादानापासून झालं भव. भवापासून झालं भव. इथपर्यंत थांबायचंय. भव इथे थांबायचं. भव हे इथपर्यंत आहे वर्तमान जन्म. इथे थांबा. इथपर्यंत आपला काय झाला आहे? वर्तमान जन्म. उलट दिशेने. कविता ताई बरोबर आहे. काल आपले पाठवलेलं बघा ते. भवापर्यंत झाला आहे आताचा जन्म. कुठून सुरू होतो? विज्ञानापासून सुरू होतो. आता विद्यमान जे आहे ते. आणि कुठपर्यंत संपतो? भवापर्यंत संपतो. आणि भवाच्या नंतर काय होतं? जाती. म्हणजे तो काय आहे? पुढचा जन्म आहे, भविष्यकालीन. जाती आणि जरा मरण ते पुढच्या जन्माचं झालं. आलं लक्षात? आता आपण भूतकाळाकडे जायचे. भविष्यकालीन जन्म पहिला 2 आणि वर्तमानकालीन कुठं? भव, उपादान, तृष्णा, वेदना, स्पर्श, षडायतन, नामरूप आणि विज्ञान. ओके. विज्ञान आलो इथपर्यंत. आपले हे विद्यमान आहे आपल्यात आता सध्या. वर्तमानामध्ये एवढं आहे. विज्ञान म्हणजे चेतना आहे का तुमच्या आमच्यात? आहे चेतनात आपल्यात? हो, विज्ञान आहे. विज्ञानाला काय आलं? मातेच्या उदरामध्ये रूप झालं तयार 4 भूतापासून. प्रत्येकाचा आकार आहे ना काहीतरी आलेला. नामरूप झालं. या नामरूपाला परत काय झाले? षडायतन, ज्ञानेंद्रिय आणि मन. परत पुन्हा ज्ञानेंद्रिय मन काय करायला लागलं? स्पर्श म्हणजे काय? इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग झाला. या संयोगातून आपल्याला सुख दुःख एकत्रित अनुभव येतो का? येतो. म्हणजे वेदना आहे. वेदनेपासून आपल्याला काय होतं? इच्छा होते का? हो. वासना होते का? हो. मग ते काय झाली? तृष्णा आहे. तृष्णेपासून आपल्याला काय आहे मग? उपादान आहे का? हो. कामोपादान, वृत्ती उपादान. ती उपादान आहे का? आहे. उपादानापासून काय आहे? भव. म्हणजे काय झालं? पुनर्जन्म प्राप्त होण्याचं. इथून पुढच्या जन्माची तयारी झाली. ते भव पर्यंत काय झालं? आता पुढच्या जन्माची तयारी करून ठेवली. आता पुढच्या जन्मामध्ये जाती. ह्या कर्माच्या आधारे, ह्या भवापर्यंत आपण काय केलेलं आहे ना, या कर्माच्या आधाराने आपल्याला काय मिळणार आहे? पुढचा जन्म म्हणजे जाती. जन्माने मिळणार आहे जाती. जातीपासून काय होणार आहे मग पुन्हा? जन्म, जरा, मरण. आणि त्याच्यापासून काय? दुःख. दुःख हे काय? पहिलं आर्य सत्य आहे, हे प्राप्त होणार आहे. आलं लक्षात? तर आता आपण हे 2 घेऊयात. आता वर्तमान झालं, आता भूतकाळात जाऊयात. तर आता विज्ञान कळालं. चेतना म्हणजे विज्ञान आहे. जन्म घेण्याचं कारण काय आहे? इथं विज्ञान जन्म घेतं. इथून तिथं तिथून तिथे विज्ञानामुळे परत. परंतु ते आत्मा नाही आणि ते परमनंट नाही. कसलं आहे? क्षणिकवाद. कारण बौद्ध दर्शनामध्ये कोणतीच गोष्ट नित्य नाही.
चार भागामध्ये जड तरी क्षणिक नित्य वाद. आहे का फरक चार हो. भागाचा ह्यांचा? बरं, इथं बी आत्मा नाही तिथं बी आत्मा नाही, परंतु ते जड तर आहे, जड नित्य आहे आणि चेतन अनित्य आहे. इथं जड पण अनित्य आहे, चेतन पण अनित्य आहे. इथं काहीच क्षणभंग हे नाही, अनिश्चित, सगळं अनिश्चिततावाद आहे, क्षणभंगुरवाद आहे, सगळंच क्षणाचं आहे. ठीक आहे. आणि योग दर्शनातील कैवल्यपादामध्ये यांचं खंडन केलंय बरं का, भौतिकवादाचंही खंडन केलंय कैवल्यपादात, आणि क्षणिकवादाचंही खंडन केलंय. तिथे नाव काय दिलं? बौद्ध म्हणलं नाही बरं का, बरं का, नाही बौद्ध म्हटलं. दर्शन म्हणलं नाही, क्षणिकतावाद्याचं खंडन केलं. आणि कसं खंडन केलं? अरे बाबा म्हणे, प्रत्येक क्षणाला जर आत्मा क्षणात वेगळा क्षणाला वेगळा तर निर्माण म्हणला, होत असते. भोगणारा चित्त जर भिन्न म्हणलं, तर या चित्तानं केलेल्या कर्माचं फळ ह्या चित्ताला का बरं मिळणार? असं कसं शक्य आहे बरं? बरं, या चित्ताला आले अनुभव, पुढच्या चित्ताला कसं काय राहील? असा प्रश्न विचारलाय पतंजलींनी. आला का लक्षात? हो. खंडन केलेलं आहे. परंतु चला हो, विषय सर. घेऊया. आहे का लक्षात? म्हणून आपल्याला सर्व दर्शनाचा अभ्यास असतो, त्यावेळेस योग दर्शन कळतं. नाहीतर उगं सूत्र वाचायचं, अहो सूत्राचा अर्थ लई भिन्न भिन्न सांगतात. हो, काय करावं? आसनं शिकवतात तिथं, प्राणायाम शिकवतात, भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, योग दर्शन शिकवणारे आणि लई गाजलेत लोक. ते पतंजलीनुसार घेतो म्हणे आसनं आम्ही. आता कसं घेत असतील बाबा, काय करावं लागेल? स्थिर सुखम आसनम, अनंतामध्ये समापत्ती झाली पाहिजे. घ्या, काय सांगावं काय नाही, ते योगाचार्य झालेत, लय अवघड झाले. मग योगाचार्य व्हायला दार्शनिक तत्वाने कळायला पाहिजे. योग दर्शन शास्त्र आहे हो. पातंजली योग दर्शन हे फिजिकल नाही येते, फिलॉसॉफी येते, फिजिओलॉजिकल इफेक्ट सांगतात. काय करावं? मग काय, पातंजल योग दर्शनाचे विज्ञाननिष्ठ निरूपण म्हणून एक पुस्तक आहे आमच्या लायब्ररीमध्ये, विज्ञाननिष्ठ. मग ते काय करणार? प्रत्येक गोष्टीचं आपल्या शरीराशी जोडणार, प्रत्येक गोष्ट शरीराशी जोडणार, अध्यात्म काहीच घेणार नाही. ते असं झालेलं आहे एवढं. म्हणून अभ्यासक्रम हे क्रमबद्ध करणं गरजेचं आहे बरं का. अभ्यासक्रम क्रमबद्ध, व्यवस्थित, मूळ ग्रंथासह करणं आवश्यक आहे बरं का. आणि सुशिक्षित, प्रशिक्षित, अभ्यासक, तज्ञ ज्यांना या दर्शनाचा अभ्यास आहे यांच्याकडून करणं गरजेचं आहे. ते कुठं तर शिकलेलं असतं, ते योग दर्शनावर शिकवतंय, परंतु जास्त संख्या असते. कारण काय झालंय माहितीये का? लोकसंख्या मात्र जास्त तिथेच असते, कारण भौतिकवादाशी जोडतं ना ते. उपयोग सांगतंय, मी आसनं घेतो आमच्या योग वर्गामध्ये, योग सूत्रानुसार आसनं घेतले जातात. आता कसं घेतले जातात? मग ते लय विस्तार करणार, सांगणार, मग नाही नाही बोल, लय अभ्यास आहे ते, लय, मग तिकडं क्लास लावला पाहिजे. म्हणून बहुमत होतंय, बहुमत आहे. मग सध्या दुनिया कशी आहे? निवडून कसं येतंय माणूस? बहुमताने. कसं का असणार? कुणाचं का मत मिळणार? कसं का मत मिळणार? आता निवडणूक आहे बरं का, म्हणून सांगतोय. तर मत पाहिजेत. बहुमत झालं की झालं, काय कळू अथवा न कळू. निवडून कसं आलं? लोकाला आवडलं. कसं आवडलं? काय सांगितलं कुणाला माहित आहे? फसवलं पण फसले, पण निवडून आलंच आहे. म्हणून असं झालेलं आहे. म्हणून हे जे माझा प्रयत्न आहे, 4-2 तर आपली बिरादरी वाढवण्याचा प्रयत्न आहे माझा. हा काय प्रयत्न आहे माहिती आहे का? एवढं जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे आपली पण बिरादरी वाढवण्याचा, आपली पण लोकसंख्या वाढावी असा प्रयत्न आहे. तत्वज्ञान कुणाला तरी कळावं, नाहीतर येडं ठरेल ना मी एकटाच. एकट्याला वेड लोकांनी म्हणू नये, म्हणून दुसऱ्यांना पण वेळ लावणं गरजेचं आहे. ठीक आहे, थांबूया. काय म्हणलो आपण? विज्ञान जन्म घेतं, वर्तमान काळापर्यंत आपण आलो. आता विज्ञानाला कारण ते बाजूबाजूला नाही बरं का, एक लगड 12 निदान आहेत. वर्तमान भूत आपण हे बाजूबाजूला वर्गीकरण केलेलं आहे सोयीसाठी, परंतु गौतम बुद्धाने हे 12ही निदान सांगितलेले आहेत. तर या विज्ञानाचं आणखी कारण आहे, त्याचं नाव काय आहे? संस्कार. या विज्ञानाचं कारण काय आहे म्हणजे चेतनेला कारण काय? चेतना का बरं येते म्हणजे चेतनेला कारण. विज्ञान म्हणजे काय म्हणलं आपण? चेतना. तर या चेतनेचं कारण काय आहे? तर संस्कार. तर या संस्काराला काय म्हणायचं? पूर्वजन्माची कर्मावस्था, याचंच नाव संस्कार आहे. संस्कार म्हणजे पूर्वजन्माची कर्मावस्था, विज्ञान म्हणजे या जन्मातील चेतनावस्था, नामरूप म्हणजे पंचस्कंधाची अवस्था. आलं लक्षात? षडायतन म्हणजे आश्रय, स्पर्श म्हणजे संयोग, वेदना म्हणजे अनुभूती, तृष्णा म्हणजे वासना, उपादान म्हणजे सामुग्री, भव म्हणजे पुनर्जन्म,
जाती म्हणजे जन्माधारे जे प्राप्त होतं त्याचं नाव जाती. हा, आणि त्या जातीद्वारे काय प्राप्त होतं? जन्म, जरा, मरण, दुःख. ठीक आहे, क्रमाला. तर आता हे संस्कार म्हणजे काय आहे? तर पूर्वजन्माच्या कर्मावस्था म्हणजे तर संस्कार आहे. आलं लक्षात? कर्मावस्था म्हणजे काय? आपण पूर्वजन्माच्या कर्मानुसार काय प्राप्त करतो? जीवन प्राप्त करत असतो. आता जे विद्यमान जीवन आहे ते कसं प्राप्त झालेलं आहे? पूर्वजन्माच्या कर्मानुसार जीवन प्राप्त होतं. वर्तमान कर्माच्या अनुसार आपल्याला भविष्यकालीन जीवन प्राप्त होतं. भूतकालीन जन्मातील कर्मावरती वर्तमानकालीन जीवन प्राप्त होते. वर्तमानकालीन जीवनाच्या कर्मानुसार आपल्याला भविष्यकालीन जीवन प्राप्त होते. आणि भूतकाळ हा वर्तमान जन्माचा भूतकाळ जन्मदाता आहे आणि वर्तमान काळ हा भविष्यकालीन जन्माचा जन्मदाता आहे. वर्तमान काळ हे भविष्यकालीनचा आहे, भविष्यकालीनचा वर्तमान काळ, वर्तमान काळाचा भूतकाळ हा जन्मदाता आहे. ठीक आहे. आता मग ते जन्माबद्दल कळालं, कोण कोण कोणाचा जन्मदाता आहे. मग याच्यामध्ये आपण काय पाहिलं? भूत, भविष्य, वर्तमान काळ ही एक काय झाली? शृंखला, साखळी, कडी. हे जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, अशी कडी 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 चालू आहे. आणि ते जन्म कोण घेतं? आत्मा नाही तर विज्ञान. चेतन म्हणजे काय? विज्ञान घेतं. आणि ते विज्ञान कुठून तर मग तयार झाले? संस्कारापासून. तर आपण हे संस्कार पाहत आहोत. म्हणजे विज्ञान आणि संस्कार सुद्धा एक म्हणता येईल, कारण सगळे सारखे दिसतात. तर आता हे सगळ्या जन्माचं कारण काय आहे? भूतकालीन जन्माचं कारण काय? कर्म आहे. वर्तमानकालीन जन्माचं कारण आहे कर्म. भविष्यकालीन जो होणारा जन्म आहे त्याचं कारण काय आहे? कर्म आहे. आता हे कर्म किती प्रकारचं असतं? तर शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. देऊन घ्या आपल्याला. पतंजलीनुसार कर्म शुक्ल, कृष्ण, शुक्ल कृष्ण, अशुक्ल कृष्ण, 4 प्रकारचे कर्म आहेत. बरोबर आहे. मग एकत्रित अभ्यास करायचा आहे. परत भगवद्गीतेत कसं? भगवद्गीतेचे कर्म, निष्काम कर्म, निष्काम कर्म, अनाश्रिता कर्मफल, अनाश्रित कर्मफलम कार्यम लोक कर्म. नाही विचारतोय, कर्माचे प्रकार विचारतोय. म्हणलं की मागच लागतो लगेच. 4 प्रकार सांगा कर्माचे कोणकोणते तिथे. रुपालीचा इन्क्लूड करा तुम्ही. नित्य कर्म, अनित्य कर्म, तुम्ही म्हणत आहे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. हे भगवद्गीतेतलं नसेल. ते कुठल्याही बघा, आता ते तुम्ही नवीन काढला, ते पण सांगावं लागेल आता तुम्हीच. नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त कर्म, एकत्रित कर्माचा अभ्यास करता येईल. एक प्रबंध आणखी एक होईल बर का. सगळ्या तत्वचिंतनातील कर्म सिद्धांताचं विश्लेषण, कर्माचाही एकत्रित अभ्यास करता येईल. आलं लक्षात? कोण सांगेल? ठीक आहे, तुम्ही आला हे ग्रहपाठ तुम्ही उद्या सांगायचे. आलं लक्षात? बघा, अशी आवश्यकता पडते आपल्याला, अभ्यासाची गरज आहे अशा. कुठपर्यंत आलो आपण आता? कर्म 3 प्रकारचे आहेत. शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. काया, वाचा, मने म्हणतो आपण. तन, मन, धन म्हणल्या, धन नाही, हे वेगळं झालं ते. काया, वाचा, मने. तर आता शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म. तुम्ही कर्म सांगत आहेत बाबा. आणि हे 11व्या निदानाचं नाव काय आहे? संस्कार. संस्कार. असं कसं काय आहे? तर मग हेच आहे इथे. तर ह्या 3 प्रकारच्या कर्मापासून 3 प्रकारचे संस्कार होतात. हे सांगायचे. 3 प्रकारच्या कर्मापासून
3 प्रकारचे संस्कार तयार होतात. तर त्याला शारीरिक कर्मापासून कायिक संस्कार होतात. कायिक संस्कार, वाचिक कर्मापासून वाचिक संस्कार होतात आणि मानसिक कर्मापासून मानसिक संस्कार होतात. म्हणजे शारीरिक, वाचिक आणि मानसिक संस्कार झाले. संस्कार कळाला आता अर्थ? याला म्हणलेला आहे संस्कार. याचं विश्लेषण करता येईल एकेकाचं. 12 जणांचं तर किती मोठा उत्तर होईल. द्वादश निदानाचं जर स्पष्टीकरण असं जर लिहायचं झालं तर 10-15 पेजेस होतील. आपल्याला 3-4 पेजेसच्या वर उत्तर लिहायचंच नाही. बरोबर आहे? सर आपल्या भाषेमध्ये लिहायचं फक्त. 16 मार्कापेक्षा मोठा प्रश्न येणार नाही ना. 8 मार्काचा अत्यंत छोटं लिहावं लागेल. छोटे टिपा जर आले 8-8 मार्काचे 2 प्रश्न लिहायचे, त्याच्यात जर हे 8 मार्काला आलं तर कसं करावं लागेल? मग आपल्याला 1.5 पेजेस मध्ये आटोपावं लागेल, जास्तीत जास्त 2 पेजेस मध्ये. मग काय करावं लागेल? पहिल्या 2 स्कंदावर लिहायचं किंवा 3 स्कंदावर लिहायचं जास्ती, आहे ना. पहिले 3 स्कंद लिहायचे. काय करा हो म्हणालेत बुवा. सर्व 12 लिहायचे सर आणि नंतर असं म्हणायला सहज नाही. करायचं. 2-2 ओळी लिहायचं. आलं का लक्षात? असं विचारतात प्रॉब्लेम म्हणून म्हणलो. नाही सर एवढं कसं लिहावं म्हणतात. बारका आलं का म्हणतात सर एवढं कसं लिहावं. आणि मोठं आलं की म्हणतात सर एवढ्याच मोठं कसं लिहावं. आता काय करावं? तिथला विषय बघायचा. बरोबर आहे? मार्क पाहूनच आपण लिहिण्याचं नियोजन करायचं. आलं लक्षात? पण 12 लिहायचं. द्वादश निदान प्रत्युत्तर समुत्पाद म्हणलं तर आपल्याला आधी प्रस्तावना थोडीशी करावी लागेल. प्रत्युत्तर समुत्पादचा अर्थ सांगावा लागेल. द्वादश निदान शब्दाचा अर्थ सांगावा लागेल. द्वादश निदान काहीच बघण्याची सुद्धा गरज नाही. द्वादश निदान काय हे सांगावं लागेल. त्याचं वर्णन करा. 1 नंबर लिहायचा, अंडरलाईन करायचं म्हणजे तपासणाऱ्याला ठळक कळावं. अंडरलाईन करायचं कशाला असतं माहितीये का? मुद्दा घेतलाय सांगायसाठी. बघ ठळक, बघनाती राहील म्हणून ठळक करायचं असतं. वेगळ्या पेननं नाही करायचं, एकाच पेननं. त्याचं लिहायचं. 8च मार्काला असलं 2च वळीत लिहायचं. परत पुन्हा आणखी 2 ओळी 2 ओळी 2 ओळी 2 ओळी असं करत करत झालं ना. मग 2 ओळी जर 10 एकच पेज होत असेल तर मग 3-3 ओळी लिहा, 4-4 ओळी लिहा. 2च समजू नका. तुमच्या हिशोबाने गुण किती आहेत त्याच्या हिशोबाने लिहायचं. आणि जर 16 मार्काला आला तर कसं करायचं? मग पुन्हा कोणाला असं असेल की कळच ना, मग स्पष्टीकरणात मग काय करायचं? दृष्टांत पण घ्यायचं. जर तुम्हाला 10 पेजेस लिहायचे समजा, उदाहरण घेऊया. तुम्हाला हा प्रत्युत्तर समुत्पाद 10 पेजेस मध्ये लिहायचे, पण 12 पेजेस मध्ये 12 आता 12 पेजेस सांगतो मी. 12 पेजेस मध्ये लिहायचे तर एका पेजेसला 1 लिहायचं. मग त्याचं वर्णन कसं करायचं? आता एवढं सांगितलंय तसं. आपल्याला किती दिवस लागले क्लास घ्यायला? हा 1 पेजेस लिहायचं. मग अगोदर काय करायची? त्याची व्याख्या करायची. व्याख्या केल्यानंतर नाही परत प्रस्तावना अगोदर झाली. प्रस्तावनेनंतर 1 निदान घ्यायचं. त्याला पुन्हा परत जन्म कशाचं कारण आहे ते आर्य सत्य पहिलं आहे, त्याचं हे आहे. आणि त्याच्यासाठी मग काय आहे? मरण दुःख आहे. मरण प्रतीक्षणाला होतंय. प्रतीक्षणाला मरण म्हणून त्याच्या अंतर्गत काय घ्यावं लागेल? जरा घ्यावं लागेल. जरा घेण्यासाठी काय घ्यावं लागेल? जन्म जरा मरण घ्यावं लागेल. असं विश्लेषण करायचं, त्याचे उदाहरणं द्यायचं. असं करत सहज भरतं 1 पेज. पण नाही लिहायचं तसं लिहायचं नाही. तेवढा मोठा प्रश्न येत नाही. तसा प्रश्न आपल्याला येणारच नाही. मग आपल्याला किती सोपं आहे सांगा? खूप सोपं आहे. ठीक आहे, चला पुढे कुठपर्यंत आलो? झालं 8:30 वाजले. थांबायचं का? ठीक आहे. अविद्येचं नाव घेतो, थोडस बोलतो 1 वाक्या 2 वाक्यामध्ये आणि थांबूयात आपण. तर काय म्हणत होतो आपण? कळालं. संस्कार म्हणजे काय आहेत? कायिक संस्कार, वाचिक संस्कार, मानसिक संस्कार. कायिक संस्कार कसे होतात? कायिक कर्मापासून होतात. वाचिक संस्कार कशापासून होतात? वाचिक कर्मानुसार होतात. मानसिक संस्कार कसे होतात? मानसिक कर्मापासून होतात. मग आता पुण्यकर्म पाप, वाचिक कर्म चांगलं झालं असेल तर वाचिक संस्कार चांगले होतील. असं हे सगळंच लागू असेल. ठीक आहे, चला. तर पुन्हा आता हे संस्कार कर्मापासून होतात. म्हणजे संस्कारामध्ये सुद्धा 2 आहेत, कर्म आणि संस्कार म्हणायला पाहिजे. म्हणून आपल्याला द्वादश निदानाचे 24 निदान होतील. एकामध्ये जर 2-2 घ्यायचे झाले तर मग नाही, तिथे 1च घ्यायचं. नाम वेगळं आणि रूप वेगळं नाही घ्यायचं. नाम रूप एकत्र. बरोबर आहे. षडायतनामध्ये सुद्धा बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांचे विषय बाजूला घ्यायचे नाही, ते एकत्र घ्यायचं. मन आणि ज्ञानेंद्रिय बाजूला घ्यायचं नाही. स्पर्शामध्ये इंद्रिय आणि विषयाचा संयोग हे बाजूला घ्यायचं नाही. असं केलेलं आहे. आलं लक्षात? नाहीतर ह्याचंही विश्लेषण वेगवेगळं करता येईल आपल्याला. तर काय झालं?
कर्म आणि संस्कार हे मिळून काय आहे? संस्कार. कर्म आणि संस्कार मिळून संस्कार म्हणलेला आहे. तर कर्म भिन्न आहे आणि संस्कार भिन्न आहे. कर्मापासून संस्कार झालेला आहे आणि संस्कारापासून विज्ञान झालेलं आहे. म्हणजे एका गावामध्ये सुद्धा 2 गल्ली आहेत, मध्ये विभाजन आहे. बरोबर आहे. आता हे संस्कार झालेले आहेत, तर त्या संस्काराचं कारण काय आहे हे पाहावं लागेल आपल्याला. तर ते संस्काराला कारण कर्म म्हणलं तर, पण नका तसं म्हणू नका, गोंधळ होईल. ठीक आहे, संस्कारालाच कारण म्हणूयात. संस्काराला कारण कर्म आणि कर्माला कारण अविद्या असं म्हणलं तर बरोबर ठरेल. परंतु इथे कसं आहे, कर्म आणि संस्कार एकत्र घेतलेला आहे, म्हणून आपण काय म्हणू? संस्काराचं कारण म्हणूया. तर ती काय आहे कारण? अविद्या. ठीक आहे, इथे बुद्ध थांबले बरं का. अविद्येचं कारण सांगायला नाही. मग का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत यायचं जायचं याच्यातून संस्कार अविद्या संस्कार हे चालूच आहे. मग कोणीतरी विचारलं, अविद्येचं बी काहीतरी कारण राहावंच लागेल की, असं प्रत्येक गोष्टीला कारण सापडत नाही भाऊ. मग कोंबडा आधी कांड आधी सांगा. आवडत झालं, मग ते काही गोष्टीचे प्रश्न विचारायचे नाहीत. असं आहे, इथून पुढे विचारायचं नाही. अविद्येपाशी आपण थांबायला पाहिजे, कारण अविद्येचं कारण म्हणल्यावर ते सगळं संपून जाईल. तर अविद्या हे मूळ कारण आहे. अव्याकृत. बरोबर आहे. त्याचंही कारण आपल्याला पाहिजे. अविद्येच्या पुढे नाही गेलं, अव्याकृत अविद्या सांगितलं अंतिम ना, आहे. 10. अविद्या काय आहे तर 10 आता अव्याकृत सांगितलं. अविद्या म्हणजे काय आहे तर अविद्या ह्याचंच नाव अज्ञान आहे. अविद्या म्हणजेच काय आहे? अज्ञान. वेदांताकडे ह्याला म्हणतात अज्ञान, अविद्या. परत योग दर्शनामध्ये काय म्हणलंय त्याला? अविद्याच म्हणलंय, परंतु आणखी थोडं विश्लेषण करता येईल त्याचे. ठीक आहे, चला. तर आता बौद्ध दर्शनानुसार 4 आर्य सत्यांचं ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान किंवा अविद्या होय. अविद्या म्हणजे काय आहे? 4 आर्य सत्यांचं अज्ञान म्हणजेच अविद्या होय. मग ह्या 4 आर्य सत्यांचं काय होणे? ज्ञान होण्याने काय होईल? हे अविद्या अज्ञान जाईल. मग ते अज्ञान जाण्याने काय होईल? ते अविद्या गेल्याने काय होईल? जन्म मरणाचं खंडन होईल. म्हणजेच काय होईल? दुःखाचा निराश होईल, दुःख संपून जाईल. आलं लक्षात? म्हणजे पहिलं आर्य सत्य, या आता परत. पहिलं आर्य सत्य दुःख आहे. दुसरं आर्य सत्य दुःख समुदाय. म्हणजे दुःख समुदाय म्हणजे दुःखाचं दुःख कारण. समुदाय. आता दुसरं आर्य सत्य काय असेल? दुःख निरोध. दुःख निरोध म्हणजेच निर्वाण, हे चौथं आर्य सत्य असेल. आणि दुःख निरोधाचा उपाय काय आहे याचं नाव आहे चौथं आर्य सत्य. बौद्ध दर्शन संपलं एवढ्यात, बरं का? एवढ्यात बौद्ध दर्शन संपतं. आणि 4 आर्य सत्याचं थोडं विश्लेषण केलं तर अख्खं बौद्ध दर्शनाचे सिद्धांत कळतात. आता ह्याच्यात अविद्या कळाली. ठीक आहे, आता पुढच्या तासाला काहीतरी ठेवावं लागेल. ठीक आहे, थांबूयात आपण, वेळ जायला नकोय. 1.5 तास झालं, जास्तीत जास्त वेळ झालेला आहे. आपण इथे थांबूयात. कुणाला काही विचारायचं असेल तर सर